Hi Sam sir, good afternoon. Okay. We are live now. We can start the webinar. Okay. Thank you sir. बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपलं सगळ्यांचं या वेबिनारसाठी आपलं स्वागत करतो. आणि आपण सगळेजण एका अतिशय कठीण परिस्थितीमधून जे कोविड-19च्या मधून मागच्या जवळजवळ 2.5-3 महिन्यापासून आपण त्याच्यातून जात आहोत आणि आपण व आपलं सगळं कुटुंब सुखरूप आहे ही माझी इच्छा आहे आणि आपण या संकटातून लवकरच बाहेर निघूत अशी देवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. माझा थोडासा संक्षिप्त मध्ये परिचय असा आहे की माझं नाव डॉक्टर श्याम झवर आहे. मी JK ट्रस्ट मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आहे आणि 1972 मधून मी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर 74 मध्ये मी मास्टर्स डिग्री घेऊन रेमंड या संस्थेला 1975 ला मी जॉईन झालोय आणि 45 वर्षापासून मी रेमंड मध्ये कार्यरत आहे. आणि कार्य करतानाच मी माझी PhD 1989 मध्ये केली. ती भारताची पहिली PhD इन एम्ब्रियो ट्रान्सफर इन शीप, गोट अँड कॅटल, सुपरव्युलेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर या सब्जेक्टवरती माझी पहिली PhD भारतातली होती. त्यानंतर नोकरीच्या काळामध्येच मी सिनियर मॅनेजमेंट प्रोग्राम IIM कलकत्ता, त्यानंतर लंडन बिझनेस स्कूल लंडन आणि हार्वर्ड बिझनेस स्कूल हार्वर्ड USA इथून पण मी सिनियर मॅनेजमेंटचे प्रोग्राम केले. हा जो विषय आहे एम्ब्रियो ट्रान्सफर, IVF, हा माझ्या हृदयाला अतिशय म्हणजे अतिशय माझा पसंतीचा विषय आहे. दिवस आणि रात्र मी या विषयाबद्दलच विचार करत राहतो आणि त्यामुळे मला अजून देखील 45 वर्षाची सर्व्हिस झालेली असताना देखील मला तेवढीच त्याच्यामध्ये मला अजूनही एनर्जी आहे आणि काम अतिशय मोठ्या प्रमाणात करण्याची इच्छा आहे. त्यानंतर आजच्या ह्या आपला जो सेमिनार आहे, आपला जो वर्कशॉप आहे, वेबिनार आहे, माझ्याशिवाय अजून देखील 4 स्पीकर्स आम्ही इन्व्हायटेड स्पीकर्स आहेत. त्याच्यामध्ये श्री प्रकाश बाफना, डॉक्टर अरुण भोकरे, नंतर डॉक्टर सोमनाथ माने आणि डॉक्टर धनंजय भोईते आहेत. त्यांचा परिचय मी जसं वेळोवेळी देत जाईल. आता दुसरे काही जे महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स असे आहेत की आपण जर आपल्या स्क्रीनवर खालच्या बाजूला एक चॉईस आहे Q&A आन्सर म्हणून, क्वेश्चन अँड आन्सर, याच्यामध्ये जर आपल्याला कुठलाही प्रश्न विचारायचा असेल तर माझ्या स्पीचच्या वेळेला तुम्ही त्या प्रश्नाला टाईप करू शकता. तो प्रश्न, सगळ्या प्रश्नाची मी जास्तीत जास्त उत्तर माझ्या स्पीच नंतर देण्याचा प्रयत्न करेल. आपलं जे हे वेबिनार आहे हे झूम शिवाय फेसबुकवर पण लाईव्ह चाललेलं आहे, त्यामुळे फेसबुकचे देखील प्रश्न जे काही येतील त्याचा पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आता मी आपले काही सेकंड्स थोडे घेतो कारण मला जरा स्क्रीन शेअर करायचंय आणि त्यानंतर लगेच मी माझं प्रेझेंटेशन चालू करेल. तर आजचा जो विषय आहे तो आहे गाई आणि म्हशीमधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी टेस्ट्यूब बेबी IVF तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून आम्ही गोठ्यापर्यंत कसं घेऊन गेलेलो आहे या प्रयोगाला, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. या माझ्या प्रेझेंटेशनचे मुख्य जे भाग आहेत तर थोड्या प्रमाणामध्ये JK ट्रस्टची माहिती आणि रेमंड आणि JK ट्रस्टचा या क्षेत्रातील मागच्या 45 वर्षाचा कसा प्रवास होता, त्यानंतर गाई आणि म्हशीमध्ये आनुवंशिकता सुधारण्याचे वेगवेगळे काय साधन आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. नंतर गर्भनिर्माण प्रक्रिया जी आपण IVF याबद्दल मी संक्षिप्त मध्ये आपल्याला काय याचे स्टेप्स आहेत, स्त्री बीज संकलन, नंतर स्त्री बीज परिपक्वता कशी केली जाते, नंतर कृत्रिम संयोगीकरण म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि कल्चर प्रक्रिया व गर्भविकास आणि गर्भ हस्तांतरण आणि म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर याबद्दल मी चर्चा करेल. आणि त्यानंतर हे जे इन विवो आणि इन विट्रो एम्ब्रियो ट्रान्सफर आहे यामध्ये काय फरक आहे याच्याबद्दल मी आपल्याला सांगेल. आणि आम्ही आतापर्यंत जे IVFच्या कामामध्ये
जे काम केलेलं आहे वेगवेगळ्या गायींच्या जातीमध्ये आणि म्हशीमध्ये, त्याच्याबद्दल मी थोडी माहिती देईल. आणि शेवटची आमची काय उपलब्ध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये केलेल्या आहे त्याच्या कामाबद्दल मी आपल्याला कल्पना देईल आणि माझ्या टीम बद्दल नंतर मी आपल्याशी सांगेल. JK ट्रस्ट हे एक भारतातलं एक NGO, एक मोठ्या NGO पैकी एक NGO आहे आणि आमचे चेअरमन श्री गौतम हरी सिंघानी आहेत, जे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रेमंडचे पण आहेत. या JK ट्रस्टचा मुख्य उद्देश, मुख्य लक्ष्य म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये कार्य करून आम्ही ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आणि ह्या दृष्टीने ह्या JK ट्रस्टची स्थापना केली होती. आणि कुपोषण कमी करणे, रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलन करणे ह्या मुख्य उद्देश आम्ही मागे ठेवून, आमच्या समोर ठेवून ह्या ट्रस्टची सुरुवात केली. जे आमचे बेसिक वर्कर आहेत त्यांना आम्ही नाव दिलं गोपाल, जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत, जे प्रत्येक एक गोपाल 8 ते 10 गावांच्या मध्ये आपल्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या घरपोच सेवा उपलब्ध करतो. आजच्या तारखेमध्ये आम्ही 10 राज्यामध्ये 114 जिल्ह्यामध्ये 377 असे पशुधन विकास केंद्र चालवत आहोत. त्यानंतर त्याच्यात या सेंटरच्या थ्रू आम्ही 30,000 गावांच्या मध्ये 30 लाख कुटुंबांचा फायदा आम्ही करत आहोत. पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ या कार्यक्रमामुळे 50 लाख बछड्यांची निर्मिती केलेली आहे. थोडासा हा जो प्रवास मी म्हणलं तर कसा आहे, 1970 मध्ये रेमंडने एक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एक लॉंग लीजवर रेमंडला धोळ्यावर एक मोठा मेंढ्यांचा फार्म काढला होता आणि 1975 ला मी रेमंडच्या फार्मवर जॉईन झालो. त्यानंतर काही कारणामुळे तो फार्म बंद करावा लागला. 1983 मध्ये आम्ही रेमंडचं गायींचं गर्भ संशोधन केंद्र हे छत्तीसगडमध्ये चालू केलं. त्यानंतर 97 मध्ये हे JK ट्रस्टची स्थापना केली, ज्याच्या अंतर्गत आम्ही आता सांगितल्याप्रमाणे हा कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घेतला. 2000 पासून तर 2015 पर्यंत साधारण JK ट्रस्टच्या कामावर, या आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या कामावरच जास्त फोकस राहिला. त्यामुळे मी परत एम्ब्रिओ ट्रान्सफरकडे मला वेळ मिळाला नाही. आणि मात्र जे 1983 ते 2000 पर्यंत आम्ही जो एम्ब्रिओ ट्रान्सफरचा एक जो भाग MOET आहे, म्हणजे इन व्हिवो एम्ब्रिओ ट्रान्सफर, त्याच्यावर भरपूर काम केलं. त्याच्यातून झालेले बरेच वळू, पूर्ण भारतामध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफरहून झालेले वळू आम्ही ब्रीडिंगसाठी दिले. मात्र 2016 मध्ये परत ह्या कार्यक्रमाला नवीन प्रमाणे सुरुवात करण्याची माझी इच्छा होती आणि ती मॅनेजमेंटला मी कन्व्हिन्स केली. त्या दृष्टीने आम्ही 2016 मध्ये हा IVFचा जो कार्यक्रम आहे, जो अतिशय लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्याला आम्ही सुरुवात केली. मागच्या 4 वर्षामध्ये आम्हाला बरंच यश मिळालं. त्या यशाची गाथा मी आपल्याला माझ्या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवेल. मात्र भारतामध्ये IVF टेक्नॉलॉजीचं एक छोटीशी ही काय म्हणाल ते म्हणजे आपण एक ज्योत ही आम्ही जी JK ट्रस्टनी जी सुरू केली आहे, ती पहिल्या वेळेला भारतामध्ये आम्ही सुरू केली. त्यामुळे आता बरेच लोक याच्यामध्ये पुढे येत आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मात्र भारताच्या इतिहासामध्ये केव्हाही IVF सुरू करण्याच्या बद्दल JK ट्रस्टचं नाव हे नेहमीसाठी राहील. आता ह्याचाच भाग म्हणून JK बोव्हाजेनिक्स, जसं मी सांगितलं तसं 2016 मध्ये सुरू केलं. त्याच वेळेला राष्ट्रीय गोकुळ मिशन हा भारत सरकारचा एक मोठा कार्यक्रम येत होता आणि त्याच्यामध्ये देशी गायींच्या जातीचं जतन व प्रसार करण्याच्या दृष्टीने हा तो महत्वाकांक्षी कार्यक्रम भारत सरकारने चालू केला होता. त्याच्या धर्तीवरच आम्ही हा कार्यक्रम चालू केला आणि शेवटी सुरुवातीला आम्ही बरेच प्रयोग आमच्या प्रयोगशाळेत केले आणि नंतर थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत यांना पोहोचवले. आता गायी आणि म्हशीमध्ये आनुवंशिकता सुधारण्याचे काय साधन आहेत हे बघूया. पहिलं तर नैसर्गिक प्रजनन आणि दुसरं कृत्रिम रेतन. याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे नॅचरल ब्रीडिंग आणि कृत्रिम रेतन. याच्यात कृत्रिम रेतन मध्ये खर्च कमी लागतो, मात्र फक्त केवळ नरातीलच आनुवंशिकतेचा आपल्याला फायदा होतो. मात्र तो तिसरा जो प्रकार आहे मल्टिपल ओव्युलेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर, हे महाग आहे. दाता गायींच्या संपूर्ण गर्भपिशवीचा याच्यामध्ये समावेश होतो आणि दाता गायींचे प्रजनन आरोग्य चांगले असायला हवे असते. तर हे याचे लिमिटेशन्स आहेत.
जे आम्ही जवळजवळ 15 वर्ष याच्यावर काम केलेलं आहे आणि आता आम्ही सध्या याच्यावर हे एम्ब्रिओ मध्ये गर्भाशयामध्ये बनवून त्यांना बाहेर काढून मग ट्रान्सफर करण्याचा आम्ही हे प्रयोग बंद केलेले आहेत. त्याच्याऐवजी जी नवीन टेक्नॉलॉजी आहे OPU इन विट्रो फर्टिलायझेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर, स्त्री बी संकलन, गर्भाशयाच्या बाहेर गर्भ तयार करणे आणि गर्भ हस्तांतरण करणे, हा सर्वात अद्ययावत प्रजनन तंत्रज्ञान आहे. महाग आहे. नर व मादी दोन्हीकडील अनुवंशिक गुणाचा पूर्ण याच्यामध्ये उपयोग होतो आणि कमी कालावधीत सर्व गायी नियोजनपूर्वक गाभण होऊ शकतात. याचं कंपॅरिझन करायचं झालं म्हणल्यानंतर आपण बघितलं की नैसर्गिक प्रजनन किंवा कृत्रिम रेतन याच्यातून आपल्याला फक्त एकच वार्षिक गर्भधारणा होऊ शकते. MOET जे फ्लशिंग टेक्निक आहे त्याच्यातून आपण 12 किंवा 15 ते कृत्रिम गर्भाधान करू शकतो. मात्र IVF तर्फे आपण 48 ते 72 गर्भधारणा एका गायीपासून एका वर्षात करू शकतो. हा किती मोठा फरक आहे हे आपल्याला इथे दिसले. मात्र हे आम्ही करून दाखवलेलं आहे. JK ट्रस्टनी अक्षरशः याला आम्ही प्रॅक्टिकली पॉसिबल करून दाखवलेलं आहे. ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये दाखवेल. आता ही बघा आमची गाय, ही गौरी, ही अतिशय प्रसिद्ध गाय आहे आणि आमच्या फार्मची ही शान आहे, JK ट्रस्टची शान आहे. मागच्या केवळ 13 महिन्याच्या कालावधीत या गायीपासून आम्ही 77 IVFच्या प्रेग्नन्सी आतापर्यंत एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. फारच लवकर हिला आम्ही सेंचुरीवर पोहोचूत आणि याच्यापैकी 100 प्रेग्नन्सी करण्याचा आमचा या 2-3 महिन्यामध्ये आमचा लॉकडाऊनमुळे वेळ झालाय. नाहीतर आतापर्यंत याच्या 100 प्रेग्नन्सी झाल्या असत्या. फक्त 33 याचे जे स्त्रीबीज संकलन करून 286 याचे IVF एम्ब्रिओ काढण्यात आले आणि त्याच्यातून या 77 प्रेग्नन्सी झाल्या. त्याच्यातले 56 ज्या गर्भधारणा आहेत त्या आमच्या फार्मवर आहेत आणि बाकीच्या गर्भधारणा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या दारी महाराष्ट्रामध्ये, केरळामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. आणि आजपर्यंत याचे 26 वासरे ऑलरेडी जन्माला आलेले आहेत आणि बाकीचे पुढच्या या काही महिन्यामध्ये जन्माला येतील. हे बघा या IVF टेक्निकचा काय परिणाम होऊ शकतो तुम्ही या स्लाइडवर बघितलंय. हे कसं शक्य झालंय हे मी याच्या पुढच्या काही आपल्याला स्लाइडमध्ये दाखवेल. ही आमची JK बोवा जेनिक्स वडगाव रसाई तालुका शिरूर जिल्हे पुणे इथे आमची फॅसिलिटी आहे. जवळजवळ 45 एकर जमीन आम्ही इथे घेतलेली आहे आणि तिथे वर्ल्ड क्लास लेवलची लॅबोरेटरी आम्ही इथे सुरू केलेली आहे. ह्या लॅबोरेटरीचे मधले आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर बघा, याचे जे इक्विपमेंट्स आहेत ते अतिशय मॉडर्न आणि अतिशय चांगले इक्विपमेंट आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लागणारे इथे ठेवलेले आहेत. या प्रत्येक इक्विपमेंट बद्दल मी बोलत नाही. अतिशय सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट याच्यामध्ये लागतात. जसे इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप आहे, हे एम्ब्रिओ फ्रीजिंग मशीन आहे, त्यानंतर हे बेंचटॉप इन्क्युबेटर आहेत ज्याच्यामध्ये एम्ब्रिओना कल्चर करावं लागतं गर्भना, आणि हे आमचे लॅबोरेटरीचा पास बॉक्स आहे. नंतर हे लॅमिनर फ्लो स्टेशन, त्याच्यानंतर CO2 इन्क्युबेटर, मायक्रो फ्रीज सेंट्रीफ्यूज, असे वेगवेगळे जे उपकरणं लागतात याच्याबद्दल थोडीशी ही माहिती आहे. ही जी ट्रॉली आपण बघताय याच्यावर पूर्ण जे स्त्रीबीज संकलन करण्याचे जे पूर्ण जे सामान लागतं, डिफरंट इक्विपमेंट्स लागतात, त्याचा हे डिस्प्ले आहे. मी आपल्याला याच्याबद्दल पुढे सांगेल. आणि आता आपण ह्याच्यातले जे गर्भ बनवण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्या सगळ्यात पहिली प्रक्रिया आहे म्हणजे स्त्रीबीज संकलन, OPU किंवा त्याला ॲस्पिरेशन म्हणतात. चांगल्या डोनर गायीपासून, ज्या गायी अतिशय चांगल्या जेनेटिकली चांगल्या गायी आहेत, आपण जसं बघितलं की आपण जेव्हा वळू घेतो तेव्हा वळूचं वीर्य काढून त्याचे आपण खूप डोजेस तयार करून त्याला भरपूर प्रमाणामध्ये वापरतो. मात्र बऱ्याच कमी लोकांना याच्याबद्दल कल्पना आहे की एक वासरी देखील जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या अंडाशयावर जवळजवळ 1.5 लाख ओव्हरीजवर 1.5 लाख oocytes म्हणजे हे स्त्री बीज तयार करण्याची अपरिपक्व आणि नंतर पक्वलेले स्त्री बीज तयार करण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. मात्र आपण ते काढू शकत नाही. मात्र या IVF टेक्नॉलॉजीमुळे कमीत कमी एका गायीपासून 200 ते 300 वासरं आपण त्याच्या लाईफ टाईम मध्ये घेऊ शकतो. हे आता सिद्ध झालेलं आहे बाहेरच्या देशामध्ये आणि आम्ही पण आता JK ट्रस्टनी त्या हिशोबाने सुरुवात केलेली आहे. म्हणून हे स्त्रीबीज संकलन आपण चांगल्या गायीपासून करणं अतिशय आवश्यक आहे. तर त्याचं आपण चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आपण
वापर करू शकतो. आता ही आमच्या फार्मर ही गीर गाय आहे. माझे कलिग डॉक्टर विनोद पाटील आहेत. हे छोटीशी अल्ट्रासाऊंड मशीन आहे पोर्टेबल. त्यांच्या हातामध्ये हे निडल होल्डर आहे. मी याच्या डिटेलमध्ये जात नाही. आणि याच्यावर एक प्रोब कव्हर लावलेलं असतं आणि मध्ये एक निडल असतं आणि हे अल्ट्रासाऊंड मशीनला कनेक्टेड आहे. आणि ही त्याची कनेक्टिव्हिटी या नळीपासून ही जे लाल ट्यूब दिसतंय त्यांच्या गळ्यामध्ये ते 50 ml ची एक ट्यूब आहे ती डायरेक्टली त्याला कनेक्टेड आहे. तेव्हा हे वजायनामध्ये टाकून हा प्रोब टाकून आम्ही याला गर्भाशयाला टच करत नाही. वजायनल वॉल तर्फे ओव्हरीजना पकडून त्या ओव्हरीजवर जे फॉलिकल्स आहेत त्यांना एक एक करून पंक्चर करून त्यांचे ते जे स्त्री बीज आहेत अपरिपक्व स्त्री बीज आम्ही ते कलेक्ट करतो. या टेक्निकला ऍस्पिरेशन म्हणतात. आता हाच प्रकार तुम्ही हे पुंगनूर म्हणून गाय आहे, अतिशय छोटी गाय आंध्र प्रदेश मधली आणि हिच्यावर पण आम्ही प्रयोग केलेला आहे. आता रिसेंटली आम्ही श्री गोशाळा श्री रविशंकर यांच्या इथे बेंगलोरला पण हे केलंय पुंगनूरमध्ये. याचे फारच कमी लिमिटेड ॲनिमल सध्या आहेत. मग ते इतकी छोटी असल्यामुळे 3 फुटाचीच गाय असल्यामुळे ते बसून करावं लागतंय. आता ही जी व्हिडिओ आहे छोटीशी तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये जे निडल आहे ते अल्ट्रासाऊंडचं हे निडल ते व्हाईट जे निडल येतंय आणि हे फॉलिकल जे याला पंक्चर करून ह्याच्यातलं ते जे ओवम आहे ऊसाईट किंवा जे स्त्री बीज आहे ते सक्शननी त्या ट्यूबमध्ये मी जी आता आपल्याला ट्यूब दाखवली 50 ml ची त्या रेड बॉक्समध्ये त्याच्यामध्ये डायरेक्टली सक्शननी हे याच्यातलं जे स्त्री बीज आहे ते सक्शन करून त्याच्यामध्ये जातात. आता बघा या ओव्हरीवर किती फॉलिकल आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 12 ते 15 आपल्याला हे स्त्री बीज मिळतात. मग काही वेळेला 50, 60, 70 पर्यंत देखील आम्हाला हे स्त्री बीज मिळालेले आहेत. त्यानंतर हे स्त्री बीज काढल्यानंतर त्यांना एका फिल्टरमधून लगेच त्यांना एका रासायनिक पदार्थातून वॉश करावं लागते. जे आपण काढताना देखील एक पर्टिक्युलर मीडिया असतात वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्हाला बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात. ते रासायनिक पदार्थामधून नंतरच ते आपण ऍस्पिरेट करतो. त्यांच्या गायीच्या ओव्हरीज मधून आपण हे बाहेर त्यांचं संकलन करतो. काढल्यानंतर हे सगळे प्रक्रिया 15 मिनिटात पूर्ण व्हायला पाहिजे. नंतर पुढचे 15 मिनिटं हे सगळे आपल्याला हे जे अपरिपक्व स्त्री बीज आहेत यांचा अभ्यास करावा लागतो. त्यांची ग्रेडिंग करावी लागते. याच्या मी डिटेलमध्ये जात नाही. याच्या पुढचे जे स्टेप्स आहेत हे पण काम 15 मिनिटात करावं लागतंय. आणि हे जे अपरिपक्व बीज आहेत यांना एका CO2 इन्क्युबेटरमध्ये जिथे 5% कार्बन डायऑक्साईडचा सप्लाय असेल असं त्यांना 24 तास हे ठेवावे लागतात. हे अपरिपक्व स्त्री बीज 24 तासानंतर मॅच्युरेशन होतात. याच्यासाठी पण वेगळ्या प्रकारचं ते रसायन आहे ज्याला आम्ही IVM मीडिया म्हणतो. त्यानंतर हे मॅच्युअर होतात आणि असे दिसतात. म्हणजे यांच्यात जो बाहेरचे सेल्स आहेत एकदम थोडे फ्री होऊन जातात. ह्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्याबरोबर वीर्य वेगवेगळ्या बुलचं जे आपण डिसाईड करणार ते वीर्य त्याच्यामध्ये सोडावं लागतं. हे आपण बघताय हे इन्क्युबेटर्स आहेत. ह्याच्यामध्ये जर आम्ही ज्या शेतकऱ्यांच्याकडून भारताच्या वेगवेगळ्या भागातून कुठल्याही राज्यातून आम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या कोणाच्या चांगल्या गायी आहेत त्याच्यातून जेव्हा आम्ही हे स्त्री बीज आणतो तेव्हा या इन्क्युबेटरमध्ये एका व्हायलमध्ये 38.5 डिग्री सेंटीग्रेडला याला मेंटेन करून आम्ही 24 तासाच्या आत यांना लॅबोरेटरीमध्ये पोहोचवणं आवश्यक आहे. जिथे शक्य आहे तिथे आम्ही ट्रेनने आणतो, बाकी ठिकाणी याला फ्लाईटने घेऊन येतो. मात्र हे आमचे पॅसेंजर्स विदाऊट एअर तिकीट आम्ही यांना घेऊन येतो. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये हे इन्क्युबेटर्स जसं आपल्याला इथे फेडेक्स आणि या कोरियर आहेत DHL कोरियर तर्फे अमेरिकेच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत ब्राझीलमध्ये वगैरे हे पाठवल्या जातात. त्याच्याबरोबर कोणी स्वतः माणूस देखील कोणी त्याला घेऊन जात नाही, इतकं तिथे प्रचलित आहे. त्यानंतर हे जे परिपक्व स्त्री बीज आहे याचं निरीक्षण करून आपण त्याची IVF साठी तयारी करतो, म्हणजे त्याच्यामध्ये वीर्य सोडण्यासाठी. आता ज्याला आपण एक कृत्रिम संयोगीकरण हे नाव आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन. हे आपण बघितलं, हे हा स्त्री बीज आहे परिपक्व झालेला आणि याच्यामध्ये आपल्याला हे वीर्य सोडायचं आहे. हे छोटासा एक व्हिडिओ आहे. बघा हे जे शुक्राणू आहेत, भरपूर शुक्राणू आम्ही लाखोमध्ये याच्यामध्ये सोडतो. फक्त एकच जो लकी शुक्राणू असतो तो त्या स्त्री बीज मध्ये जाऊन त्याला फलित करतो आणि त्याच्यानंतर ती पुढची प्रक्रिया
फर्टिलायझेशनची पूर्ण होते. त्यानंतर यासाठी आपण सध्या भारतामध्ये आपल्याला जास्त म्हणजे फिमेल्स पाहिजेत, वासऱ्या पाहिजेत, कालवडी पाहिजेत. त्यासाठी आपण सेक्स सिमेंटचा उपयोग करू शकतो. भारतामध्ये सेक्स सिमेंट सध्या वेगवेगळ्या ब्रीडचं तयार होत आहे किंवा इम्पोर्ट पण करू शकतो. आता आपण एका गाईपासून जर आपल्याला भरपूर हे मिळाले असतील स्त्री बीज, तर त्यांच्यावर आपण वेगवेगळे वळू वापरून देखील एकाच गाईला सेम मदरला ठेवून वेगवेगळे आपण पॅरेंट्स त्यांचे वापरून आपण त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन बनवू शकतो. म्हणजे जे वासरं होतील त्यांची आई एकच राहील, मात्र त्यांचे जे सायर आहेत, फादर आहेत, दॅट कुड बी डिफरंट. असं वेगवेगळं कॉम्बिनेशन हे सगळं या IVFच्या टेक्नॉलॉजीमध्ये शक्य आहे. फक्त आपला उद्देश आहे की जेनेटिकली सुपिरियर ॲनिमल कसे तयार करावे. त्यानंतर ते वीर्य सोडल्यानंतर ते ज्या डिशेस आहेत त्या आम्ही इन्क्युबेटरमध्ये ठेवतो जवळजवळ 20 ते 22 तास. आणि हा तिसरा दिवस आहे ज्याला इन विट्रो कल्चर प्रोसिजर म्हणतात. आणि त्यानंतर हे जे पोटेन्शियल झायगोट आहेत ज्याचे पुढे 7 दिवस आपल्याला या बेंच टॉप इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागतंय. जसं माणसांच्या टेस्ट बेबीमध्ये वापरतात सेम इक्विपमेंट आहे ते. 38.5 डिग्री सेंटीग्रेड आणि कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन याचा सप्लाय असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण हा 8 दिवसासाठी बाहेर गर्भाशय तयार केलेला आहे. आणि गर्भाशयामध्ये जे गर्भाला वाढण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट्स आहे, म्हणजे खाद्य लागेल, जे काही म्हणजे बाकीच्या कंडिशन्स लागतील, ह्या सगळ्या आपण आर्टिफिशियली लॅबोरेटरीमध्ये प्रोव्हाइड करून देऊन त्याच्यातून आपण हा गर्भ निर्माण करतो. आणि एका गाईपासून भरपूर गर्भ तयार करून वेगवेगळ्या रिसिपियंट गायींच्या मध्ये, ज्या कमी दर्जाच्या गायी आहेत, हे डोनर चांगल्या गायी आहेत, त्याच्यातून हे गर्भ काढलेले आपण रिसिपियंट गायीमध्ये ट्रान्सफर करतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला याच्यातून प्रेग्नन्सी मिळतात. हे जेव्हा आपण या डिशेस याच्यामध्ये ठेवलेले आहेत 7 दिवसासाठी, तेव्हा याचं सेलचं मध्ये डिव्हिजन होत राहते. 1 सेल, 2 सेल, 4 सेल असे यांचं मल्टिप्लिकेशन होत हे गर्भ असे तयार होतात. हे 7 ते 7.5 दिवसाचे गर्भ असे दिसतात. आपल्या केसाच्या डायमीटर पेक्षा देखील कमी यांचा डायमीटर असतो. हे सगळे मायक्रोस्कोपचे फोटोग्राफ्स आहेत आणि अतिशय सुंदर IVF एम्ब्रिओ आहेत, जे आम्ही एक एक करून हा एम्ब्रिओ, फ्रेश एम्ब्रिओ असेल तर त्या रिसिपियंट गायी ज्या 7 दिवसापूर्वी माझावर आलेले आहेत त्यांच्यामध्ये हे सोडतो. त्यांचं पण आपल्याला सिंक्रोनायझेशन करून त्या कमी दर्जाच्या रिसिपियंट गायींना माझावर आणावं लागते. आता हे क्लस्टर ऑफ एम्ब्रिओज मी दाखवलेलं आहे आपल्याला. हा एक प्रकारचा नवीन इन्क्युबेटर आहे. याच्यामध्ये आम्ही एम्ब्रिओ, जसं आम्ही ते oocytes आणलेले आहेत बाहेरून, म्हणजे आपण जेव्हा स्त्री बीज आणतो त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये या इन्क्युबेटरमध्ये गर्भ आम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे कुठे आम्ही आजपर्यंत भारतातले बऱ्याच ठिकाणी हे काम केलेलं आहे. सुरुवातीला आम्हाला थोडा त्रास झाला सिक्युरिटी तर्फे, मात्र नंतर त्यांना समजलं आणि हँड बॅगेज म्हणून हे अलाउड आम्हाला करायला त्यांनी सुरुवात केलं. काही प्रॉब्लेम नाही, काही रिस्क नाही. आणि शेवटी हे जे जास्त अंतरावरील पशुपालकाचे जे गायीचे संकलित केलेले आम्ही अपरिपक्व बीज आमच्या प्रयोगशाळेत आणत होतो, ह्याच्यासाठी अजून एक प्रकार आहे. आमच्याकडे एक मोठी IVFची व्हॅन आणि छोट्या 3 व्हॅन अशा व्हॅन पण आहेत. हे गर्भ या स्ट्रॉ मध्ये ठेवून देखील शॉर्ट डिस्टन्स मध्ये घेऊन जाता येतात आणि त्या रिसिपियंट मध्ये ट्रान्सफर करता येतात. हे आमच्या या एक मोठी गाडी आणि अशा 3 गाड्या नेहमी सुसज्ज असतात. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे IVF ला लागणारे इक्विपमेंट आहेत. हे आम्ही प्रूव्ह करून दाखवलंय की ह्या गाड्या शेतकऱ्यांच्या दारी नेऊन त्याच्यामध्ये तिथेच त्या गायीचे स्त्री बीज काढून 8 दिवस ठेवून त्याच्यामध्ये गर्भ तयार केलेत आणि त्याच्यातून ते गर्भ शेतकऱ्याच्या समोर त्याच्या रिसिपियंट मध्ये ट्रान्सफर करून त्याच्या रिसिपियंट प्रेग्नंट करून त्यांचे वासरं झालेले आहेत. इथपर्यंत आम्ही ही पूर्ण काम केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा याच्यावर भयंकर विश्वास झालेला आहे. महाराष्ट्रापासून सुरुवात झाली होती. मी आपल्याला याच्याबद्दल पुढे माझ्या पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगेल. शॉर्ट मध्ये गायीतील हे पूर्ण तंत्रज्ञान कसं होतं, हे एका चांगल्या डोनर गायीपासून आपण हे अपरिपक्व स्त्री बीज काढून त्याला फर्टिलाइज करणं, त्यांना डेव्हलप करणं आणि त्यांना मग रिसिपियंट गायीमध्ये ट्रान्सफर करणं, किंवा आपल्याकडे जर जास्त एम्ब्रिओ झाले, जास्त गर्भ झाले
तर त्यांना आपण फ्रीज करू शकतो. आणि हे लिक्विड नायट्रोजन मध्ये -196 आपण त्यांना स्लो फ्रीजिंग टेक्निकनी फ्रीज करू शकतो. किंवा एक नवीन जी विट्रिफिकेशन मेथड आहे जे ह्युमन बिंग मध्ये फार वापरल्या जाते, ती पण पद्धत सध्या आम्ही वापरतोय. याची मी तुम्हाला थोडीशी एक कल्पना देतोय की सध्या सुरुवातीला आपल्याला जेव्हा बाहेरच्या देशातून वळू मागवायचे किंवा गाई मागवायचं, तर एका जम्बो जेट मध्ये आपण फक्त 70 ते 80 जनावर मागू शकतो, आणू शकलो होतो. आता सध्या ह्या लिक्विड नायट्रोजन सिलेंडर मध्ये एक छोट्याशा सिलेंडर मध्ये आपण 10,000 गाई किंवा 10,000 वळू काही म्हणा, त्यांना त्या फ्रोझन एम्ब्रिओच्या रूपमध्ये, गर्भाच्या रूपमध्ये आणू शकतो. त्याचे वासरं आपल्या इथे होतील, त्यांचे आई वडील अमेरिकेत राहतील, कॅनडामध्ये राहतील आणि त्यांचे जे वासरं आहेत ते भारतामध्ये होतील. अशी ही सगळी शक्यता ह्या भ्रूण प्रत्यारोपणाच्यामुळे शक्यता झालेली आहे. आणि फ्रीजिंगच्या टेक्नॉलॉजीमुळे जसं आपण वीर्य लिक्विड नायट्रोजन मध्ये -196 ठेवतो, मात्र एका कांडीमध्ये तिथे जवळजवळ 20 लाख शुक्राणू असतात. मात्र या एम्ब्रिओच्या कांडीमध्ये फक्त एकच एम्ब्रिओ असते, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला विश्वास वाटणार नाही, मात्र मी स्वतः 5 लाखापासून तर 15 लाखापर्यंतची एम्ब्रिओ बघितलेले आहेत. प्रत्येक एम्ब्रिओची कॉस्ट आम्ही स्वतः जवळजवळ 1 कोटी रुपयाचे एम्ब्रिओ कॅनडावरून इम्पोर्ट केलेले आहेत HFचे. ते एक एम्ब्रिओ जवळजवळ 60,000 ते 80,000 पर्यंत एक एम्ब्रिओ त्याची इम्पोर्ट कॉस्ट होती. आता मी आतापर्यंत आपल्याला IVF टेक्निक बद्दल बोललो. आता हे इन विवो आणि इन विट्रो टेक्निक मध्ये काय फरक आहे, का आम्ही IVF टेक्निक घ्यावं आणि का हे इन विवो घेऊ नये. हे जे इन विवो टेक्निक आहे त्याच्यामध्ये शक्यतोवर हार्मोनल स्टिम्युलेशन करावं लागतंय, जे IVF चे मध्ये आपल्या देशी गायीमध्ये तर बिलकुल स्टिम्युलेशनची आवश्यकता नाही. आणि ही एम्ब्रिओ फ्लशिंग करताना पूर्ण गर्भाशयाला आपण गर्भाशय पूर्ण वापरतो आणि प्रत्येक 2 महिन्यानंतर जे करू शकतो. मात्र हे IVFचं जे काम आहे हे आपण प्रत्येक आठवड्यामध्ये त्या गायीचे स्त्री बीज आपण काढू शकतो. आता उदाहरणार्थ या MOET मुळे आपण 6 गर्भ एका फ्लशिंग मधून आणि 2 महिन्याच्या अंतराने जवळजवळ 9 वासरे तयार करू शकतो. मात्र हे IVF टेक्निकमुळे आपण जवळजवळ हीच संख्या, जरी त्याचं गर्भधारणेचं पर्सेंटेज 10% कमी असेल तरी जवळजवळ आपण 38 वासरे याच्यातून निर्माण करू शकतो. आता शॉर्ट मध्ये IVF ची ज्या मुख्य काय आपल्याला फायदे आहेत, ह्याच्यामध्ये अकार्यक्षम गर्भपिशवी म्हणजे युट्रस खराब झालेली आहे ती गाय चालेल. ज्या गायींना गोनाडोट्रॉफिनचा प्रतिसाद मिळत नाही त्या गायी चालतात. माझावर येणाऱ्या परंतु गाभणना राहणाऱ्या गायी ह्या पण डोनर म्हणून वापरता येतील. आजारी किंवा जखमी गायी, फक्त ज्यांचं हे सगळं मी म्हणतोय त्यांचं जेनेटिकली रेकॉर्ड चांगलं आहे, छोट्या वासऱ्या किंवा कालवडी ज्या अजून माझावर देखील आलेल्या नाहीत, त्यांना देखील आपण डोनर म्हणून त्या स्वतः माझावर येण्याच्या आधी आपण त्यांचे एम्ब्रिओ काढून त्यांचे वासरं दुसऱ्या गायींना वापरून तयार करू शकतो. त्यांचं स्वतःचं जे वासरू आहे ते नंतर होईल, त्याच्या आधी दुसरे वासरं दुसऱ्यांच्या गर्भाशयातून होतील. वारंवार स्त्री बीज संकलन करून आपण जास्तीत जास्त गर्भ तयार करू शकतो. याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलेलं आहे गौरीबद्दल. गर्भवती गायीकडून पण आम्ही 3 महिन्यापर्यंतचे स्त्री बीज आम्ही काढू शकतो, काही त्याच्यात रिस्क नाहीये. बंधत्व झालेल्या गायीमध्ये हे प्रजनन करणं हे शक्य आहे आणि वीर्याचा अधिक कार्यक्षम उपयोग होतो. चांगलं मौल्यवान जे वीर्य आहे ते वापरता येईल, सेक्स सिमेन वापरता येईल. हा सगळा प्रकार आणि ह्युमन बिंग मध्ये टेस्ट ट्यूब बेबी याच्यामध्ये काही फरक नाहीये. फक्त जे आमचे उद्देश आहेत ते वेगळे आहेत. माणसांच्या मध्ये टेस्ट ट्यूब बेबी एक तर ते त्या स्त्रीचं बांझपण असेल किंवा माणसाचं पुरुषाचं वंध्यत्व असेल, त्यामुळे ते सॉल्व्ह करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग केला जातो. प्रक्रिया पूर्ण सारखी आहे. आणि जनावरांच्या मध्ये, गायीमध्ये, म्हशीमध्ये आमचा उद्देश हा आहे की ज्या अतिशय चांगला दूध देणाऱ्या चांगल्या सुपिरियर गायी आहेत त्यांना जर भरपूर प्रमाणामध्ये फास्ट मल्टिप्लाय करायचं असेल तर ही टेक्निक आहे. मी आपण आता मगाशी सांगितलं गौरीपासून 77 प्रेग्नन्सी झाल्या. 77 प्रेग्नन्सी आपण जर कृत्रिम गर्भाधान आणि नॅचरल ब्रीडिंग केले असते तर त्याला 77 वर्ष लागले असते. हे आम्ही 13 महिन्यामध्ये हे काम करून दाखवलेलं आहे. तर याचा तुम्ही विचार करा की तुमच्याकडे जर अतिशय चांगल्या प्रकारची गाय किंवा म्हैस असेल तर त्याचं तुम्ही जेनेटिक्स वेस्ट होऊ देऊ नका.
आणि या टेक्नॉलॉजीला वापरून त्याला खूप प्रमाणे मल्टिप्लाय करा. आता वेगवेगळ्या गायींच्यावर आम्ही जे प्रयोग केलेत, गीर, साईवाल, थारपारकर, लाल सिंधी, राठी, अंगोल, पंगनूर आणि विदेशी गायी पण, आणि म्हशीमध्ये भारतामध्ये परत JK ट्रस्टला प्रथम स्थान मिळालेलं आहे. आणि म्हशीमध्ये पण आम्ही हा प्रयोग, एक सोनोने म्हणून फार्म आहे पुण्याजवळ, त्याच्यामध्ये सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. सर्वोच्च गुणवत्तेच्या दाता गायी आमच्याकडे आहेत. आमच्या फार्मर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीड आहेत. हे साईवाल आहेत, त्याच्यानंतर या गीर, त्या आधीच्या गीर होत्या, या साईवाल, ह्या जर्सी आहेत. हे सगळ्या ज्या जर्सी आहेत हे इम्पोर्टेड एम्ब्रिओ पासून तयार झालेले आहेत. म्हणजे यांचे आई आणि वडील दोघं देखील अमेरिकेमध्ये आहेत आणि यांचे वासरं आमच्याकडे इथे आहेत. आणि ही जी आहे HF, ही कॅनडाची आहे. अगेन यांचे आई वडील कॅनडामध्ये आहेत. ही वासरी आमच्याकडे आमच्या वडगाव फार्मर आहे. नंतर आता शेवटचा जो भाग आहे माझ्या स्पीचचा, ते म्हणजे आम्ही काय आमच्या अचिव्हमेंट आहेत. भारतातील सर्वप्रथम IVF नर वासरू, ज्याला आम्ही कृष्णा नाव दिलंय, माझ्या नावाला थोडं जोडू नये म्हणून ते नाव दिलं होतं, ती भारतातील सर्वप्रथम गोठीत IVF गर्भापासून मादी देखील आमच्या इथे जन्माला आलेली आहे. आम्ही भारतातील 34 डेअरी फार्मर ही सेवा पुरवत आहोत. भारत देशात सर्वप्रथम एक गीर गाय राधापासून, एक राधा म्हणून पुढे गाय आहे, तिच्यापासून आम्ही 14 IVF वासरे सुरुवातीला तयार केले. मात्र राधानंतर गौरी आली आणि त्या गौरीची मी तुम्हाला सर्ण कहाणी पूर्ण सांगितली. आंध्र प्रदेशमध्ये आम्ही एक फार मोठा प्रोग्राम घेतला होता. तिथे अंगोल गाईचे 520 गर्भ आम्ही तयार करून त्यांना फ्रीज करून आंध्र प्रदेश युनिव्हर्सिटी, वेटनरी युनिव्हर्सिटीला दिले. आजपर्यंत जवळजवळ 4000 IVF गर्भाची आम्ही निर्मिती केली आहे. हे इटसेल्फ इज अ बिग रेकॉर्ड. 411 IVFच्या आम्ही प्रेग्नन्सी, गर्भधारणा स्थापित केलेल्या आहेत. 325 या आमच्या अगोठीत गर्भापासून झालेल्या आहेत आणि 86 गर्भधारणा फ्रोझन एम्ब्रिओ पासून, गोठीत गर्भापासून झालेल्या आहेत. 209 IVF वासरांचा जन्म झालेला आहे. 160 वासरं अगोठीत गर्भापासून आणि 49 वासरे हे गोठीत गर्भापासून झालेले आहेत. आता स्त्री बीज संकलन व गर्भ उत्पादन ह्याच्याबद्दल मी डिटेल जात नाही. आणि हे मागच्या 2016 पासून ते 2020 आजपर्यंत आम्ही 1615 गायींचं आणि थोड्या याच्यात म्हशी आहेत यांचं आम्ही स्त्री बीज हे संकलन केलेलं आहे. त्यानंतर 20,000 जवळजवळ याचे स्त्री बीज कलेक्ट करून 3,900 एम्ब्रिओ आम्ही तयार केलेत. आणि सध्या आमचं प्रत्येक संकलनामागे जवळजवळ ॲव्हरेज वाढत गेलंय आणि ते 4 एम्ब्रिओ पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि 6 गर्भ आम्ही करू शकू, ही आमची त्या तयारी आहे आणि लवकरच आम्ही ते अचीव करू. इंटरनॅशनल स्टँडर्डवर आमचे रिझल्ट्स आहेत. गर्भदान आणि IVF वासरांचा जन्म मी स्टेट वाईज आपल्याला हे सांगेल. मात्र शॉर्टमध्ये हे 119 वासरं आमचे बाहेर झालेले आहेत आणि 92 प्रेग्नन्सी झाल्या आहेत, त्यांचे अजून वासरं व्हायचे. म्हणजे टोटल 411 प्रेग्नन्सीतून आपण बघितलं तर अर्ध काम आम्ही जे शेतकऱ्यांच्या दारीच केलेलं आहे. यामुळे आमचा अतिशय त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आंध्र प्रदेशबद्दल मी आपल्याला बोललो. लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी आम्ही कर्नाटकामध्ये बेंगलोर जवळ काम चालू केलं. त्यामुळे ही अजून एक स्टेट याच्यामध्ये ऍड होईल. आणि लॉकडाऊनच्या आधी आम्ही बरेच एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेत. जवळजवळ 150-200 एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेले आहेत आणि त्यांचे प्रेग्नन्सी ड्यू आहे. त्यामुळे आमची जी फिगर आहे ती सहज 500च्या पुढे क्रॉस होईल. पशुपालकांचे आता नाव प्रत्येकाचं घेणं मला शक्य नाहीये, तरी ही जी लिस्ट आहे पूर्ण महाराष्ट्राची आहे. थारपारकर क्लब, रचना फार्म, आष्टेकर गिर फार्म, जय बायोटेक, बारामती, मुंबई गौरक्षक मंडळी बेटेगाव, इथे 38 IVFचे वासर झालेले आहेत. सगळ्यात मोठे हे इथून मुंबईपासून 2 तासाच्या रस्त्यावर आहे. त्याच्यानंतर भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म, दिवे गिर फार्म नागपूर जवळ 15 प्रेग्नन्सी आम्ही याच्यात एस्टॅब्लिश केल्यात. गोकुचंद गिर गोशाळा नारायणगाव, मिलिंद कापले नाशिक, हे चव्हाण औरंगाबाद, भिलारे, हरिश्चंद डोका, पराग जाधव सातारा, दैवी देशी गोशाळा नाशिक यांच्याकडे आता मी सुरू केले. निर्वाणा ऑर्गॅनिक फार्म कल्याण, पवना गिर गोशाळा पुणे, सारजा गिर गोशाळा बोरा ॲग्रो फूड. याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे 76 वासरं झालेले आहेत आणि 41 प्रेग्नन्सी अजून बघायचे. इंदापूर इथे माजिद पठाण म्हणून यांनी आम्हाला सुरुवातीला खूप मदत केली. आमचा पहिला प्रयोग आपण बघाल, या नारळाच्या झाडाखाली आमची गाडी आणि हे ठेवून आम्ही हा पहिला जवळजवळ सुरुवातीच्या काही प्रयोगामध्ये हा पहिला प्रयोग IVFचा यांच्या फार्मवर आम्ही सक्सेसफुली पूर्ण केला.
त्यानंतर हे संगमनेर महाराष्ट्र आणि KVK बारामती. KVK बारामतीचे पण आपल्याकडे आज एक स्पीकर डॉक्टर धनंजय मोहिते आहेत. इथे पण ते आपल्या कामाबद्दल थोडी माहिती देतील. मात्र भरपूर काम याच्यावर इथे केलेलं आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेले वासरं आहेत. थारपारकर क्लब, बेतेगाव, बारामती. हे श्री बाफना आहेत. हे अजून एक स्पीकर आहेत. यांच्या फार्मवर झालेले हे 5 IVF चे वासरं आहेत. त्याच्यातली एक वासरी जवळजवळ 2.5 वर्षाची सगळ्यात आधीची IVF ची वासरी. ही गोष्ट मला थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगायची इच्छा आहे की आपण ज्या 4 वासऱ्या बघतायत त्या होस्टियन फ्रिजन जातीच्या गायी आहेत आणि हे एम्ब्रियोच्या रूपमध्ये KVK बारामतीकडे मागच्या 7-8 वर्षापासून त्यांनी घेऊन ठेवलेले होते. मात्र त्यांना ट्रान्सफर करण्यासाठी कोणी टेक्निशियन मिळालं नाही की काय माहित नाही. तर तसेच ते एम्ब्रियो -196 डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपले आराम करत होते. मात्र JK ट्रस्टनी त्यांना जीवनदान दिलं आणि त्यांना त्यांच्या त्या एवढ्या कठीण स्थितीतून बाहेर काढून त्यांना जन्माला आणलं. 8 एम्ब्रियो आम्ही ट्रान्सफर केले. त्याच्यातले 7 प्रेग्नन्सी होत्या. ते इटसेल्फ इज अ वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि यांचे आई वडील मी सांगितल्याप्रमाणे हे अमेरिकेत आहेत आणि आता ह्याच्यापासून गर्भ तयार करण्याची वेळ आलेली आहे. हे दिवे बंधूंचा फार्म आहे नागपूर जवळ. त्यांच्याकडे आम्ही सुरू केलेलं काम आहे. 15 त्यांच्याकडे गायी, गवळण आणि गीर गायी, याच्यामध्ये गीर आणि साहिवालचे आम्ही भरण टाकलेले आहेत आणि ते पण प्रेग्नंट 15 झालेले आहेत. हे आमच्या गुजरातचे सगळे कस्टमर आहेत, क्लायंट आहेत. आता मी सगळ्यांचे नावं आणि सांगत नाही. बऱ्याच ठिकाणी गुजरातमध्ये काम केलेलं आहे. ही गुजरातची राजकोटची आहे आणि हे गुजरातमध्ये आम्ही कांकरेज वापरून त्याच्यामध्ये पण गीरचे गर्भ टाकलेले आहेत. हे एका एम्ब्रिओ पासून झालेले 2 ट्विन आहेत, आयडेंटिकल ट्विन. एकच एम्ब्रिओ मध्ये जाऊन तर स्प्लिट झाला आणि 2 त्याचे वासरं झाले. असं केरळामध्ये पण देखील आम्ही या एम्ब्रो डेअरीमध्ये काम केलेलं आहे. 27 प्रेग्नन्सी इथे झालेले आहेत. म्हणजे पुण्यापासून केरळापर्यंत हे गर्भ आम्ही घेऊन गेलेले आहेत. राजस्थानमध्ये हे मी सांगायची मला इच्छा आहे, हा छायल डेअरी फार्म हा जो ग्रस्त आहे हा आमच्याकडून HFच्या इम्पोर्टेड एक वासरी आणि एक वासरू जे फक्त 2 महिन्याचे होते, 3-3 लाखाला एक असे 6 लाखाला 2 तो घेऊन गेला. आणि ती वासरी जी घेऊन गेलाय 2 महिन्याची ती आता जवळजवळ 1.5 वर्षाची झाली आणि त्याच्यातून आम्ही आता गर्भ काढायला सुरुवात केलेली आहे. असा हा एक प्रोग्रेसिव्ह बिकानेरचा फार्मर आहे. त्यानंतर हरियाणामध्ये पण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू केलेलं आहे. हे हरियाणा फतियाबाद, त्याच्यानंतर हे बलवंत सिंग रेड्डू म्हणून एक फार मोठा म्हशीचा आणि गाईचा फार्म आहे, तिथे पण एक मोठ्या प्रमाणात आम्ही काम चालू केलंय. हरियाणातील झालेले IVF चे वासरे आहेत. पंजाबमध्ये रोडे डेअरी फार्म, बादल डेअरी फार्म, प्रकाश सिंग बादलच्या फार्मवर पण आम्ही बठिंडाला काम केलेलं आहे. आणि अतिशय एक HFचं सांगायचं म्हणजे ह्या गायी ज्या तुम्ही लेफ्टला बघताय, मी एरो दाखवतोय, त्या जवळजवळ 10,000 लिटरच्या गायी आहेत. मात्र 2 वर्षापासून या गाभण होत नव्हत्या, त्यांना प्रॉब्लेम होते. रिपीट ब्रीडर गायी असून त्याच्यातून आम्ही गर्भ काढून त्याचे वासरं तयार केलेत आणि हे त्यामुळे मालक अतिशय खुश आहे. कारण ही गाय पंजाब मधली चॅम्पियन गाय होती. 10,000 लिटर दूध तिचं व्यात होतं. त्याच्यातून देखील आम्ही तिचे गर्भ काढून तयार करून ते वासरं तयार केले. म्हणून पंजाबमध्ये पण या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आम्ही सुरुवात करणार आहोत. तामिळनाडूमध्ये पण आम्ही हे काम केलेलं आहे. तामिळनाडू एक त्रिची जवळ एक फार्म आहे, तिथे पण हे केलेलं आहे. हे तामिळनाडूचे वासरं आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मी सांगितलं आपल्याला. आणि हे तिरुपती जवळ तुमलूर म्हणून ज्या गायीवर आम्ही छोट्या गायीवर हा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला. एकाच वेळी बऱ्याच राज्यांचं पण आम्ही एक काम केलंय. आमची एक IVF व्हॅन एका ठिकाणी ठेवून तिथे महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान 3 राज्याच्या शेतकऱ्यांचे गायींचे स्त्रीबीज नेऊन तिथे गर्भ तयार करून परत त्यांच्या गायीमध्ये ट्रान्सफर करण्याचा हा प्रयोग पण आम्ही तिथे केलेला आहे. पुढे जाण्याच्या आधी मी आपल्याला एक सांगायची माझी इच्छा आहे की हे दिसतं तेवढं फार सोपं असं वाटतंय की मी मागाशी विसरलो की जे आपण स्त्रीबीज संकलन करताना फार सोपं वाटतं की आपण निडल घालायचं आणि ते फॉलिकलमध्ये जाईल आणि आपण पंक्चर करून त्याचे ते स्त्रीबीज काढू. तसं नाहीये. आम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये ट्रेनिंग घेतली त्यावेळेला आम्ही त्या ओव्हरीजना पंक्चर करण्याच्या ऐवजी आमचे बोटं पंक्चर करत होतो सुरुवातीला 10 दिवस आणि ते अतिशय पेनफुल होतं. तर हे एवढं अतिशय स्किलफुल जॉब आहे. मात्र प्रॅक्टिस करून हे सक्सेस मिळू शकतं. आता हे आमचे जे वासरं आहेत हे बघा, ही थारपारकर गाय, हिचे 3 वासरं या 3 रिसिपियंट गायीमधून तयार झालेले आहेत फ्रोझन एम्ब्रिओ तर्फे. ही राधा गाय आहे,
हिचे 14 वासरं एका वर्षामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे ही राधा पण अतिशय फेमस झाली. आता ही गौरी त्याच्या पुढे आली आणि ही गौरीची गाथा मी आपल्याला सांगितली. याचे 33 वेळेला हिचे म्हणजे संकलन केलेलं आहे. 286 एम्ब्रियो मिळालेत आणि याप्रमाणे आतापर्यंत त्याच्या 77 प्रेग्नन्सी झाल्यात. हे गौरीचे गर्भ वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळ्या वेळेला आम्हाला जे गर्भ मिळाले तुम्ही बघा किती सुंदर हे गर्भ आहेत. याच्यापैकी 26 वासरं झालेत. याच्यातले 16 नर आणि 10. त्याच्यातले 15 वासरं आमच्या फार्मर आहेत. 6 वासरं एक निर्वाणा फार्म कल्याणला आहेत, एक बाफनांच्याकडे, एक बारामतीला आहे, एक मिस्टर डोकाकडे आणि एक बेटेगावला. हे वासरांचे सगळीकडचे त्यांचे आमच्या गौरीच्या वासरांचे वेगवेगळ्या ठिकाणचे हे फोटोग्राफ्स आहेत. आता हे गौरीचे बघा हे मादी वासरं आणि नर वासरं 15 वासरं आमच्या फार्मवरच आहेत. आणि ती गौरी इतकी फेमस झालेली आहे की सगळ्या वासरांची ऑलरेडी बुकिंग झालेली आहे. काहींची बुकिंग अजून देखील ते जन्माला आलेले नाहीत. मग प्रेग्नन्सी मध्येच लोकांनी त्या गौरीच्या वासरांना घेऊन जाण्याची पूर्ण भारतातून इच्छा दाखवलेली आहे आणि त्यांना बुक करून ठेवलेलं आहे. म्हशीतील हा IVF ची यशोगाथा अतिशय आम्हाला त्यांनी आम्हाला ब्राझीलला आम्ही गेलो होतो, तिथे थोडं बघून आलो आणि मी आणि डॉक्टर पाटील गेलो होतो आणि आम्ही येऊन सुरुवात केली आणि याला पण आम्हाला सक्सेस मिळालं. सोनवणेंचा एक मोठा फार्म आहे, तिथे 8 प्रेग्नन्सी झाल्यात. ऑगस्टमध्ये IVFच्या या प्रेग्नन्सी याच्यातून आम्हाला त्याचे हे मिळतील पाडे किंवा पाडिया. ही म्हैस आहे ज्याच्यातले 7 एम्ब्रियो होते आणि 7 मधल्या 3 प्रेग्नन्सी मिळणं इटसेल्फ इज अ रेकॉर्ड. IVF प्रेग्नन्सी एका म्हशीपासून 8 मधल्या एका म्हशीपासून 3 मिळालेले आहेत. आमचं सौभाग्य आहे की आमच्या या रिसर्च सेंटरला भारत सरकारचे पशु विभागाचे अतिशय उच्च म्हणजे जी श्रेणी आहे ते डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्रीचे श्री अतुल चतुर्वेदी साहेब, त्यांच्याबरोबर भारत सरकारचे जॉईंट सेक्रेटरी, महाराष्ट्र सरकारचे प्रिन्सिपल सेक्रेटरी ॲनिमल हजबंड्री, कमिशनर आणि बाकी सगळे एक अतिशय महत्वाचे उच्च प्रतिनिधी मंडळ आमच्या फार्मवर त्यांनी व्हिजिट दिली. आमच्या गौरीला बघितलं, आमच्या लॅबॉरेटरीला बघितलं आणि ह्यानंतर आमच्या IVF फॅसिलिटीला पूर्ण भारतासाठी त्यांनी रेकग्नाइज केलं की IVFची जर ट्रेनिंग इथे सगळ्यांची इथे ट्रेनिंग होईल. त्यामुळे आता पूर्ण भारतातून आमच्याकडे ट्रेनिंगला लोक 1 जुलैपासून येतील. मला इथं सांगावं वाटते की आम्ही अमेरिकेमध्ये जेव्हा 4 लोकांनी ट्रेनिंग घेतली तेव्हा फक्त 40 लाख रुपये प्रत्येकाची ट्रेनिंगचे दिले, जे फक्त 4 आठवड्यासाठी होते आणि त्याच्यामध्ये लॉजिंग बोर्डिंग काही नव्हतं. आम्ही ही ट्रेनिंग फक्त 1 लाखामध्ये देणार आहोत, इन्क्लुडिंग लॉजिंग आणि बोर्डिंग. त्यामुळे हा म्हणजे आमचा काही जेकेटचा पैसे कमवण्याचा हा काही व्यवसाय नाहीये, मात्र ही टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल या दृष्टीने आम्ही या कामाला हातात घेतलेलं आहे. मला माझ्या पूर्ण टीमचा अतिशय गर्व आहे. हे डॉक्टर विनोद पाटील आहेत, ही इज माय ही जवळजवळ 15 वर्षापासून माझ्या बरोबर आहेत. डॉक्टर अमोल सहारे, डॉक्टर कैलाश कदम, डॉक्टर संजय दगडू, डॉक्टर संजीव कुमार, हा रमाकांत साहू हा माझ्या लॅबोरेटरीमध्ये काम करतो, जवळजवळ 35 वर्षापासून हा माझ्या बरोबर आहे. आणि हे मिस्टर आकाश चौधरी. आणि ज्यांना अजून काही माहिती असेल तर हा पत्ता माझ्या प्रेझेंटेशनवर असेल, आपण यांच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आपण सगळ्यांनी ही जी वासरं बघताय तुम्ही IVFचे साहिवालचे वासरं हे आहेत. तर आता मी आपला बराच वेळ घेतला माझ्या टॉकसाठी. आता मी इन्व्हाइट करेल जे पुढचे स्पीकर आहेत. तर सुरुवातीला मी डॉक्टर अरुण भोकरे यांना इन्व्हाइट करतो. त्यांनी आपले विचार मांडावे. डॉक्टर अरुण भोकरे बद्दल सांगायचं झाल्यानंतर हे माजी डीन आहेत बॉम्बे वेटरनरी कॉलेज परभणी आणि उदगीर वेटरनरी कॉलेजचे डीन आहेत. आणि त्यानंतर हे बाहेरच्या देशामध्ये जाऊन देखील प्रोफेसर एका युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि भरपूर नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस यांनी अटेंड केलेले आहेत. जवळजवळ 11 यांना नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. असे हे डॉक्टर अरुण भोकरे हे आपले विचार मांडतील. ओव्हर टू डॉक्टर भोकरे. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो. आता आपण डॉक्टर श्याम झवर यांचं प्रेझेंटेशन त्यांनी जे जेकेट ट्रस्टचं सादरीकरण जे केलं आणि अत्यंत प्रगत आणि हायटेक
तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी भारतामध्ये हा IVF टेक्नॉलॉजी किंवा थोडक्यात टेस्ट ट्यूब बेबी, हा टेस्ट ट्यूब बेबी म्हटल्यापेक्षा आपण टेस्ट ट्यूब वासर असा शब्द प्रयोग करूया, कारण टेस्ट ट्यूब बेबी हा सर्वसाधारणपणे माणसाशी निगडीत आहे, परंतु टेस्ट ट्यूब वासर हा निर्माण करण्याचा जो त्यांनी प्रकल्प पुण्यापासून वडगाव येथे जवळजवळ 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांनी तो राबविला आणि यशस्वी करून दाखवला. याबद्दल डॉक्टर श्याम झवर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो. मी या फार्मला एक 6 महिन्यापूर्वी भेट दिलेली होती. थोडासा इंटेरियर मध्ये वगैरे असला हा फार्म, तरी जवळजवळ 50 एकरच्या विस्तृत जागेमध्ये हा त्यांनी फार्म इस्टॅब्लिश केलाय. तिथे गीर, साहिवाल आणि थारपारकर आणि HF गीर या जातीच्या जे अतिशय चांगल्या प्रतीच्या जातिवंत गायी आहेत, ह्या त्यांच्या फार्मवरती तिथे आम्ही पाहिल्या. आणि तसंच त्यांनी पूर्ण एका गायीपासून आपण किती एम्ब्रिओ एका वेळेला कलेक्ट करू शकतो, गोळा करू शकतो, आणि त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक आम्हा सगळ्यांना दाखवलं. त्यांची लॅबोरेटरीचे आपण स्लाइड्स आता पाहिल्या, ते कशा प्रकारे ते गर्भ गोळा करतात, एम्ब्रिओज गोळा करतात, एम्ब्रिओ गोळा करून ते नंतर लॅबोरेटरीमध्ये कसं ट्रान्सफर करतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून कृत्रिम गर्भधारणा कशी करतात, हे आपण आता त्यांच्या स्लाइडच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मी राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक प्रयोगशाळाला भेट दिलेल्या आहेत, किंबहुना काही प्रयोगशाळा मी उभारलेल्या आहेत. परंतु मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की JK ट्रस्टने ही जी प्रयोगशाळा आणि हा जो फॉर्म IVF टेक्नॉलॉजीचा वडगाव येथे जो उभा केलेला आहे, तो अत्यंत चांगला आणि कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता पावणार आहे. मी परदेशामध्ये म्हणजे साधारणतः आफ्रिकेमध्ये, नेदरलँडमध्ये, बेल्जियममध्ये, बल्गेरियामध्ये येथील प्रयोगशाळांना भेटी दिलेल्या आहेत. आफ्रिकेमध्ये इंटरनॅशनल लाईव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिट्यूट, ILRI म्हणतात त्याला, ह्या संस्थेलाही मी भेट दिलेली आहे. त्या तोडीचा हा फार्म आणि लॅबोरेटरी डॉक्टर श्याम झवर आणि त्यांच्या सहकार्याने इथे उभा केलेला आहे JK ट्रस्टनी. आणि अतिशय सुंदर असं जे काम आहे ते त्यांनी तिथे राबवलेलं आहे. त्याचा रिझल्ट आपण पाहिलेला आहे. अक्षरशः माझा पहिला अनुभव होता आणि मला अत्यंत आश्चर्य वाटले की एका गायीपासून आपण एवढे एम्ब्रिओ कलेक्ट करू शकतो आणि एवढी वासरं जन्माला घालू शकतो. वास्तविक पाहता आपणाला माहित आहे की ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये आपण किती उशिरा म्हणजे आपण एक वासरू जन्माला येत आहे. मी उदगीर येथे असताना देवणी कॉटरी ब्रीडिंग फार्म जो जवळजवळ 68 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश केलेला होता हैदराबाद सरकारने, त्या फार्मवरती मी काम केलेलं आहे ऍज अ डीन म्हणून कॉलेजमध्ये. आणि मी पाहिलेलं आहे की आम्ही 100 वासरं कमीत कमी 68 वर्षामध्ये देवणी गायीची आपण देऊ शकलो तर नाही. आपल्या देशामध्ये ज्या गायी आहेत, ज्या जातिवंत गायी आहेत, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर देवणी आहे, मराठवाड्यामध्ये लाल कंदारी आहे, विदर्भामध्ये गवळाऊ आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार आहे आणि कोकणामध्ये डांगी आहे. ह्या सर्व जाती आहेत. परंतु देवणी जातीबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की इथले जे शेतकरी आहेत, इथले जे फार्मर आहेत, लाईव्हस्टॉक फार्मर आहेत, ते अत्यंत सतर्क आणि सजग आहेत आणि त्यांना देवणी जातीबद्दल अतिशय प्रेम आहे आणि ते संवर्धन करण्याविषयी आणि वाढवण्याविषयी त्यांचं अतिशय कल दिसून आलेला आहे. आणि या तंत्रज्ञानाद्वारे मला वाटतं, कारण ह्या जाती पहा तुम्ही की हजारो वर्षापासून आपल्या ह्या देशामध्ये ह्या गीर असो, थारपारकर असो, साहिवाल असो, देवणी असो,
त्या हजारो वर्षापासून इव्हॉल्व झालेल्या आहेत. आपल्या शेतकऱ्यांनी अत्यंत प्रयत्नाने त्या जाती संवर्धन केलेल्या आहेत आणि वाढवलेले आहेत. परंतु त्याला लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा आहेत. आणि ह्या सर्व मर्यादा मला वाटते की या तंत्रज्ञानाद्वारे त्या दूर होतील आणि अतिशय चांगल्या रीतीने आपण आपल्या देशी ज्या गायी आहेत, जातीवंत ज्या गायी आहेत, त्याशिवाय ज्या अधिक दूध उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत त्या परदेशातून, आता डॉक्टर श्याम झवरनी सांगितलं की त्या परदेशातून आपण आणू शकतो आणि आपण इथे त्याची वाढ करू शकतो आणि शेतकऱ्यांना देऊ शकतो. तर मला वाटतं की हे अतिशय प्रगत तंत्रज्ञान आता आपल्याला शेतकऱ्यांच्या दरवाजापाशी उपलब्ध झालेलं आहे. काही वर्षापूर्वी कृषी विद्यापीठामध्ये लॅब टू लँड हा प्रोग्राम होता. लॅब टू लँड म्हणजे प्रयोगशाळेतून शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत म्हणजे लँड पर्यंत. तर हे प्रयोगशाळेपासून गोठ्यापर्यंत मला वाटते ही संकल्पना आणि हा प्रयोग डॉक्टर श्याम झवर आणि त्यांच्या टीमनी अत्यंत यशस्वीरित्या करून दाखवलेला आहे. त्यांनी, तुम्ही पाहिलं की निरनिराळ्या स्टेटमध्ये त्यांनी हा प्रयोग चालवलेला आहे. मी त्यांच्या ह्या कार्यास त्यांच्या कार्यास आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपण या कार्याची हे कार्य कसं पुढे नेता येईल याबद्दल आपण सर्वांनी त्याबद्दल जरूर विचार करावा. एवढं सांगू इच्छितो की हे जे काम जे जेके ट्रस्ट मार्फत होत आहे ते अत्यंत स्पृहणीय आणि अत्यंत अभिनंदनीय आहे. आणि या डॉक्टर श्याम झवर आणि त्यांच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो. ते तंत्रज्ञान त्यांनी आपल्या भारतात आणलं, नवे महाराष्ट्रात आणलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. त्यांच्या कार्यास शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर भोकरे. आता यानंतर मी डॉक्टर सोमनाथ माने यांना इन्व्हाइट करतो. डॉक्टर सोमनाथ माने हे सहाय्यक प्राध्यापक पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय कृषी महाविद्यालय पुणे येथे आहेत. त्याशिवाय हे साहिवाल क्लबचे संस्थापक व मुख्य सल्लागार आहेत आणि साहिवाल क्लबच्या सगळ्या मेंबर्सना यांची अतिशय रेग्युलरली मार्गदर्शन मिळत असते. ओव्हर टू डॉक्टर माने. ओव्हर टू डॉक्टर माने. नमस्कार. आज आपण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ह्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिलेली आहे. या तंत्रज्ञानाला जोडूनच माझं थोडस मी मत मांडतो या ठिकाणी. आज सर भारतामध्ये जर परिस्थिती पाहिली तर एकूण पशुधनाच्या फक्त 75% गायी ह्या गावठी आहेत. बाकी 25% गायी ह्या फक्त जातीवंत राहिलेल्या आहेत. त्यामुळे आता जी देशी गायींच्या बाबतीतची सैवल असेल, गीर असेल, थारपारकर, लाल सिंधी ह्या ज्या दुधासाठी ज्या प्रसिद्ध गायी आहेत त्यांची मागणी पूर्ण करणे हे आता सध्या खूप अवघड आहे. कारण भारतामध्ये जर एकंदरीत पाहिलं तर 49 जाती ह्या गायीच्या आहेत. त्या प्रत्येक राज्यामध्ये आहेत, प्रत्येक वातावरणामध्ये त्या तग धरत आहेत. परंतु दुधासाठी फक्त 50 पैकी फक्त 5च गायी आहेत. आणि आताच्या ह्या गेले 4-5 वर्षाचा जर आपण ट्रेंड पाहिला तर अतिशय देशी गायीच्या दुधाला किंवा गायींना मागणी होत आहे. त्याला काही कारण सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये मुख्य कारण हे जर पाहिलं तर हे बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची जी क्षमता आहे ही देशी गायीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर आता सध्या लोक जे हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते हेल्थ कॉन्शियसपणा हा शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा शहरामध्ये लोक जे राहत असतात त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे हेल्थ कॉन्शियस किंवा रेसिड्यू फ्री मिल्क असेल किंवा अँटीबायोटिक फ्री मिल्क असेल ह्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा ह्या देशी गोपालनाकडे वळायला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये जर आता जर ट्रेंड पाहिला तर पुन्हा शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलेले आहे. आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेती करताना देशी गाय असणे हा खूप महत्वाचा भाग आहे किंवा देशी गाय हे सेंद्रिय शेतीला केंद्रभागी आहे हे शेतकऱ्यांच्या खूप लक्षात आलेलं आहे. त्यासाठी ह्या गायींची संख्या मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं
गुजरातमध्ये पाहिलं तर आपण गीर गाई त्या ठिकाणी शोधण्यासाठी जातो, किंवा नॉर्थ इंडियामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी सहवाल आहे, थारपारकर आहे, लाल शिंदे आहे. तर ह्या गायींची संख्या आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलेली आहे. आणि मी गेले 5 वर्ष झालं सहवाल क्लबच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांमध्ये आम्ही काम करत आहे. तर त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांची आता अशी मागणी व्हायला लागली, की मला 15 लिटरची गाय पाहिजे, मला 20 लिटरची गाय पाहिजे. परंतु आता हे शक्य नाही. कारण लोकांना ह्या देशी गायींचं महत्त्व कळल्यामुळे चांगली गाय आता सध्या कोण विकत नाही. आणि त्यासाठी त्यासाठी आपल्याला ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गोट्यामध्ये असे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण गाय चांगली प्रकारे तयार करू शकतो. जसं आता जे ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर जवळ साहेबांनी जसं सांगितलं, की त्यांच्याकडे सहवालच्या एम्ब्रिओ आहेत, गीरच्या एम्ब्रिओ आहेत. तर अशा प्रकारचे एम्ब्रिओ आपण आपल्याकडे जी उपलब्ध गाय आहे, मग ती गावठी गाय असेल किंवा एच-एफ गाय असेल, कुठल्याही प्रकारच्या गायीमध्ये आपण तो एम्ब्रिओ ट्रान्सफर करून एका वर्षामध्ये आपण आपल्या दारामध्ये जातीवंत गाय आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. कारण ह्या एम्ब्रिओ तयार करत असताना त्यांनी जे बीज वापरलेलं असतं, त्या बीजची पूर्ण डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध असते. चांगले दूध देण्याची क्षमता या दोन्ही बीजाकडे असल्यामुळे नक्कीच भविष्यात निर्माण होणारी गाय किंवा कालवड ही चांगलीच असणार आहे. तर त्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना दिसणार आहे. जर एकंदरीत पाहिलं तर जसं डॉक्टर झवर सरांनी सांगितलं, की एका गायीपासून आपण जर नॅचरल पद्धतीने केलं तर जास्तीत जास्त आपल्याला 6 ते 7 कालवडी फक्त भेटणार. कारण 10 ते 12 वेता आपल्याला भेटतील आणि त्यातून 50% चा रेशो पकडला तरी 6 ते 7च कालवडी भेटतील. परंतु एका गायीपासून आपण 70 ते 80 कालवडी जन्माला घालू शकतो ॲव्हरेज जर पाहिलं, किंवा 70-80 नाही, परंतु जरी 30-40 30-40 कालवडी जरी आपण एका वर्षामधून जन्माला घातल्या तर त्यातून खूपच चांगल्या प्रकारे देशी गायींचं संवर्धन होणार आहे. आणि शेतकऱ्यांना एक विनंती आहे, अनेक प्रकारे लोक गुजरातमध्ये जाऊन किंवा नॉर्थ इंडियामध्ये जाऊन गायी आणण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात थोडीशी काही म्हणा पण थोडीशी फसवणूक होते. आपण कुठल्या प्रकारे त्याची टेस्ट करत नाही. ब्रुसेलोसिस असेल, टीबी असेल, जॉन डिसीज असेल, हे अनेक प्रकारचे त्यामध्ये धोके आहेत. त्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर गायी विकत घेण्यापेक्षा आपण चांगल्या प्रकारे आपल्याच गोट्यामध्ये गायी तयार करू शकतो, असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर सेक्स सिमेन हा सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे. कारण देशी गोपालनामध्ये आता सध्या वळू सांभाळणे हे खूप अवघड झालेलं आहे शेतकऱ्यांना. त्यासाठी ह्या एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी बरोबर आपण सेक्स सिमेनचा जर वापर केला तर 90% आपल्याला ह्या गायी कालवडी भेटणार आहेत. त्यासाठी ह्या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्र वापर केला आणि त्याप्रमाणे आपण जर नियोजन केलं तर एका वर्षामध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारच्या गायी या तंत्रज्ञानातून आपण उपलब्ध करू शकतो. सहवाल क्लबच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही गेले 2 वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केलेलं आहे. बापना साहेब असतील किंवा भिलारे साहेब असतील, यांनी हे तंत्रज्ञान पहिल्यांदा आमच्या ग्रुपमध्ये वापरलेलं आहे. आता आम्ही जवळजवळ एक 25 ते 30 गायींमध्ये हे IVF तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारामध्ये वापरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करत असताना पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांना महाराष्ट्र शासनाकडून एक प्रोजेक्ट आलेला आहे. त्यामध्ये आपण देशी गायीवरती संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे ते चालू करणार आहे. आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही सेक्स सिमेन असेल किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल, या गोष्टी शेतकऱ्यांच्या दारामध्ये कशा प्रकारे पोहोचतील आणि देशी गायीचं संवर्धन दुधासाठी कसं होईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तरी या तंत्रज्ञानाचा वापर नक्की करावा. नक्कीच हे तंत्रज्ञान थोडंसं महाग आहे. मला वाटतंय गेले 2 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस जेके ट्रस्ट यांच्याशी संबंध साधलेला त्यावेळेस किंमत हे 40 ते 45 हजार रुपये होते. आता हे तंत्रज्ञान त्यांनी 25 ते 30 हजारामध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये 3 महिन्यांचे प्रेग्नन्सी बेसिसवरती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे.
त्याप्रमाणे आपण ह्या तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद डॉक्टर माने. यानंतर मी आता श्री प्रकाश बाफना यांना इन्व्हाइट करतो. प्रकाश बाफना हे बाफना ग्रुपचे चेअरमॅन आहेत आणि बाफना साहेबांच्या बऱ्याच इंडस्ट्री आहेत. त्याशिवाय त्यांचं ग्रेप आणि पॉमग्रेनेटवर भरपूर मोठं काम आहे आणि हे पूर्ण UK आणि युरोपमध्ये हे त्यांचं एक्सपोर्ट होत आहे. आणि त्याशिवाय एक मायक्रो ऑर्गॅनिझम पण हे जय बायोटेक कंपनीतर्फे तयार करतात. ह्याशिवाय एवढं व्यस्त असताना देखील यांना गीर गाईंच्या बद्दल अतिशय प्रेम आहे आणि ह्यांना पेडिग्री आणि याच्याबद्दल भयंकर याच्यातलं हे त्यांना भयंकर त्यांचा आवडीचा विषय आहे. आणि त्याप्रमाणे यांनी IVF टेक्नॉलॉजीतूनच त्यांचा बेस तयार करण्याचं ठरवलेलं आहे आणि पुढचे त्यांची पूर्ण सगळे जनावरं फक्त IVF पासूनच तयार झालेले असले पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. आता ओव्हर टू बाफना साहेब. आणि त्याप्रमाणे नमस्कार जव्हर सर, नमस्कार सर्व डॉक्टर मंडळी आणि माझे सर्व देशी गो सेवक मित्र. आज आम्ही बाफना फार्म येथे JK ट्रस्टच्या माध्यमातून सर्वात अगोदर आमची लक्ष्मी गाय हिचं ऊसपोर त्यांनी काढून त्याच्याकडून जी कालवड आम्हाला तयार करून दिली आमच्या फार्मवर, ती आज जवळजवळ 2.5 वर्षाची होत आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे पुन्हा नंतर डिसेंबर व या मार्च अखेरपर्यंत अजून 4 वासरं जन्माला आली. एकंदर माझ्याकडे आता 2 मेल काफ आहेत आणि 3 फिमेल काफ आहेत. आता याच्यामध्ये डॉक्टर माने सर सहज एक वेळेस फार्मवर आले असता आमचं JK ट्रस्टला जाणं झालं आणि तिथून टेक्नॉलॉजी बद्दलची माहिती जी जव्हर सरांनी दिली त्याच्यानंतर आम्ही या विषयाकडे लक्ष दिलं. मूळ म्हणजे आपलं दुग्ध व्यवसाय किंवा देशी गोपालन हे आजच्या परिस्थितीमध्ये ज्या गायी आम्हाला मार्केटमधून उपलब्ध होतात तर याच्यामध्ये सॉरी माझं ऐकायला येते का? हा सर, तुम्ही बोला, ऐकतो मी. व्हिडिओ स्टॉप झालाय. व्हिडिओ तुमचे इंटरनेट थोडा हे आहे ना, तुम्ही स्टार्ट करा. ओके. तर माझ्याकडे ज्या वेळेस पहिल्यांदा आमची भेट झाली त्याच्यातून मला माहिती मिळाली व आज आम्ही ज्या गायी मार्केटमधून खरेदी करतो, व्यापारी सांगताना सांगतो 12 लिटर 14 लिटर दूध देईल, पण प्रत्यक्ष आमच्याकडे ज्यावेळेस गाय येते आणि त्याला ज्यावेळेस विल्यानंतर दूध बघतो ते हार्डली 4 ते 6 लिटर पर्यंत येतं. किंवा माझ्याकडे आता टोटल 46 जनावरं आहेत, 30-32 गायी आहेत त्याच्यामध्ये. तर हायेस्ट दूध देणारी आता माझ्याकडे चित्रा नावाची गाय आहे, ती 3000 लिटर दूध देते. अदरवाईज सगळ्या 500-600 लिटर पासून 1000 लिटर पर्यंतच्याच आहेत. म्हणजे इतक्या वेळा मी गायी घेऊन बाहेर प्रयत्न केला, परंतु मला त्याच्यातून यश न मिळाल्यामुळे हे JK ट्रस्टच्या माध्यमातूनच आता याला मार्ग आहे असं मला तरी वाटतंय. आज आता जर समजा आपण एक मिनिट. तर आज आपण जर पाहिलं तर आज तरी परिस्थितीमध्ये दुसरा कुठल्याच मार्गाने आपण इतक्या फास्ट देशी गाईचं संख्या वाढू शकणार नाही. IVF हा एकच विषय असा आहे की ज्याच्यातून आपल्याला लवकरात लवकर आपली हर्ड चांगल्या दुधारू गायची तयार करता येईल. कारण जर समजा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या देशी गायी आहेत त्याच्याकडून जे दूध उत्पन्न होत आहे ते नक्की इकॉनॉमिकली व्हायबल काय होत नाहीये. आणि इकॉनॉमिकली जर व्हायबल नाही झालं तर पुढे लोकांचा ह्याच्यातला इंटरेस्ट कमी होईल. म्हणून लवकरात लवकर सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त IVFच्या माध्यमातून आपण जर आपली ब्रीड चांगली तयार केली तर आपल्याकडे चांगलं दूध उत्पादन होईल आणि याच्यामुळे आपलं इकॉनॉमिकली व्हायबल पण होईल असं एकंदरीत मला तरी वाटतंय. आणि याच्या व्यतिरिक्त जर सपोज
आपण खाद्य आणि याच्याकरता जास्तीत जास्त चांगलं लक्ष दिलं तर याचा फायदा खूप होतो. आज आमच्याकडे ज्या गायी आहेत त्यांच्यासाठी हिरवा चारा आमचा स्वतःचा बनतो आणि सुका चारा आम्हाला बाहेरून आणावा लागतो. अशा पद्धतीने आम्ही आमच्याकडचा गोपालन करीत आहोत आणि सर्व मित्रांना विनंती आहे की सगळ्यांनी या मार्गाने IVF तंत्रज्ञानाने जास्तीत जास्त याचा वापर करून फायदा करून घ्यावा. नमस्कार. भावना साहेब धन्यवाद. आता मी डॉक्टर धनंजय बोईते यांना आमंत्रित करतो. डॉक्टर बोईते हे प्रकल्प प्रमुख आहेत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी कृषी विज्ञान केंद्र जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचं आहे त्याचे हे प्रमुख आहेत या प्रकल्पाचे. तर ओव्हर टू डॉक्टर बोईते. सर अनम्यूट करा तुम्ही. धनंजय सर तुम्ही अनम्यूट करा. नाही डॉक्टर बोईते अनम्यूट करा. डॉक्टर बोईते. नमस्ते, ऐकायला येते? हा ठीक आहे. हो सर हो. नमस्ते, मी डॉक्टर धनंजय बोईते ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रुव्हमेंट किंवा गोवंश सुधार प्रकल्प या ठिकाणी प्रकल्प प्रमुख म्हणून मी काम करतोय. यापूर्वी मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून काम केलेले आणि साधारण 13 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी डेअरी संदर्भात आणि गाई पालना संदर्भात किंवा म्हैस पालना संदर्भात आपल्याला अनुभव आलेला आहे. सर्वात प्रथम जे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे त्याच्यामध्ये आपण 2 जातीच्या म्हशी म्हणजे मुरा आणि पंढरपुरी म्हशी, त्याचबरोबर 2 जातीच्या गायी त्याच्यामध्ये गीर आणि साहिवाल गायी यांचं आपण आता सध्या संवर्धन करतोय आणि त्याचबरोबर संकरित जनावरांचं पण संवर्धन करत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स जो प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामध्ये जे मॅन्डेट्स दिलेले आहेत कार्य करायचं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्यांना देशी गोवंश किंवा संकरित गाई पालन किंवा म्हैस वंश याचं पालन कसं करायचं याचं ट्रेनिंग आपण या प्रकल्पामध्ये देणार आहोत. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मॅन्डेट आहे की जे काही जनावर आपल्याकडे उच्च प्रतीची तयार होणार आहेत तर त्याची जी वासरू आहे उदाहरणार्थ मादी वासरू असेल किंवा कालवड असेल किंवा मग गोळू असतील तर ते आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचे आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये चांगली गाय तयार होईल. सध्या परिस्थिती अशी आहे की जे नवीन तरुण दुग्ध व्यवसाय करत आहेत तर ते ज्यावेळेस देशी गोवंश किंवा देशी गाय पालन करायला जातात त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की त्या गायींचं दूध जे आहे ते कमी आहे आणि देशी गायीचं जे भविष्य जे आहे ते महत्वाचं म्हणजे दूध उत्पादनामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या जातीचे वळू आणि चांगल्या जातीच्या गायी निवडून त्याच्यापासून चांगल्या प्रकारची प्रोजेनी किंवा वासरं तयार करता येतील. माननीय राजेंद्र दादा पवार चेअरमन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या विजन नुसार सुरुवातीला असं ठरवलं की आपण फार्म मध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर करूया. त्यासाठी संस्थेने होस्टन फ्रिजियन जातीचे एम्ब्रिओ आणून ठेवले होते परंतु काही कारणास्तव हे एम्ब्रिओ आपल्याला ट्रान्सफर करता आले नाही. यासाठी मी डॉक्टर श्याम जव्हार जेके ट्रस्ट यांना सुरुवातीला भेटलो आणि त्यांनी हे चॅलेंज सांगितलं की आपण हे एम्ब्रिओ ट्रान्सफर करून दाखवूया आणि वैशिष्ट्य म्हणजे 8 एम्ब्रिओ आम्ही गायीमध्ये जेके ट्रस्टच्या मार्फत ट्रान्सफर केले आणि त्यापैकी 7 प्रेग्नन्सी आपल्याला मिळाल्या जे की मला असं वाटतं की जागतिक याच्यामध्ये एक रेकॉर्ड असेल. तर त्याच्यापासून आलेली जी वासरं आहेत ती सुद्धा आता आपल्याकडे जवळपास वर्षाच्या पुढची झालेली आहेत आणि त्याच्यापासून पण आपण चांगल्या प्रकारची एम्ब्रिओ तयार करणार आहोत. दुसरी एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या बाबतीत जेके ट्रस्टच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट झालेली आहे की आपल्याकडे देशी गोवंशामधले जे गीर आहेत
तर गीरची सध्या 5 वासरं आहेत, त्यापैकी एक नर वासरू आहे आणि 4 मादी वासरं आहेत. पुढं अजून काही दिवसांनी अजून 4 वासरं जन्माला येणार आहेत, जे आता प्रेग्नन्सी स्टेज मध्ये आहेत. आणि त्याचबरोबर साहिवालची सुद्धा वासरं आपल्याकडे काही दिवसांनी येणार आहे, जे की एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत होणार आहे. आपल्याकडे इन विट्रो फर्टिलायझेशन एम्ब्रियो ट्रान्सफर मार्फत झालेली वासरं पण आहेत आणि जेके ट्रस्टच्या माध्यमातून इन वायवो पासून तयार झालेली संकरित गायीची होल्स्टनची पण वासरं आता आपल्याकडे तयार आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की सुरुवातीला अगदी पूर्वी आपण नुसतं वाचत होतो की गायीमधलं टेस्ट ट्यूब बेबी कसं होतं आणि हे सगळे प्रयोग जे आहेत ते परदेशात होतात, परंतु आता सध्या आपल्या भारतामध्ये आपल्याकडे याची डोळा बघण्याची जी परिस्थिती आहे ती आपण जेके ट्रस्टच्या माध्यमातून एम्ब्रियो ट्रान्सफर बाबत घेऊ शकतो. बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की सक्सेस रेट कमी आहे, परंतु सक्सेस रेटचा सुद्धा आम्हाला एक चांगला अनुभव आलेला आहे एम्ब्रियो ट्रान्सफर मध्ये होल्स्टीन गायीमध्ये. तर मला या दृष्टीने जेके ट्रस्ट खूप त्यांचे आभार मानायचे की खूप चांगल्या पद्धतीचे एम्ब्रियो ट्रान्सफरचं काम चालू आहे. मला एक सिंपल एक उदाहरण द्यायचं आहे की एखादा शेतकरी ज्यावेळेस गाई पालन करायला जातो आणि आताच्या ट्रेंड मध्ये जर देशी गाय जर पाळायचे झाले तर तो कुठून तरी बाजारातून जनावर विकत आणतो आणि त्यासाठी आवाची सव्वा किंमत द्यावी लागते. 50,000, 60,000, 1 लाख, 2 लाख अशा प्रकारचे वासरं गाई किंवा वळू विकत घेतले जातात आणि घरी आणल्यानंतर पाहिलं जातं की हे जनावर जे आहे ते दूध जास्त देत नाही, 7-8 लिटर दूध देणार आहे. मग अशा वेळेस हा जर धंदा त्या युवकाला किंवा डेअरी एंटरप्रेन्योरला करायचा झाला तर तो त्याच्यामध्ये जगू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचं वाण म्हणजे गाई आणि वळू हे दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे जर सिलेक्ट करून करता आल्या तर ते आपल्याला IVF किंवा एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून करता येईल आणि ते शक्य होऊ शकते जेके ट्रस्टच्या माध्यमातून. मी तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ही सांगू शकतो की मी संस्थेच्या माध्यमातून ब्राझील येथे गेलो होतो आणि फक्त कशासाठी गेलो होतो की तिथं गीरचं पालन कसं केलं जातं. तर मला असं दिसून आलं की तिथं एक ऑर्गनायझेशन आहे, तिचं नाव आहे ब्राझिलियन झेबू कॅटल ब्रीडर्स असोसिएशन किंवा एक शॉर्ट मध्ये त्याला ABCG असं म्हणलं जातं. आणि ह्या ABCG मध्ये 21,000 शेतकरी आहेत त्याचे मेंबर आणि हे काय करतात की दर मार्च किंवा एप्रिल मध्ये चांगली जी जनावर आहेत त्यांच्याकडे गीरची असतील, ओंगोलची असतील किंवा वेगळ्या जातीची जर्सीची असतील, होल्स्टीनची असतील असे ते एकत्र घेऊन येतात, वळू एकत्र घेऊन येतात आणि त्यांच्यामध्ये दूध उत्पादनाचं कॉम्पिटिशन लागतं. हे कॉम्पिटिशन मध्ये जे चांगले दूध देणाऱ्या गायी आहेत तर त्या गायी काही कंपन्या तिथल्या जे एम्ब्रियो ट्रान्सफर करतात त्या त्यांना विकत घेतात किंवा कॉन्ट्रॅक्टवर घेतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यापासून अंडी काढली जातात आणि त्याचबरोबर त्याच जातीचे जातीवंत असे वळू जे आहेत तर त्यांचे वीर्य किंवा सिमेंट घेतलं जातं आणि ते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये ते एम्ब्रियो तयार करतात आणि हेच एम्ब्रियो परत दुसऱ्या शेतकऱ्यांच्याकडे जातात. लक्षात घ्या की ब्राझील मध्ये गीर गाय चांगली दूध देते याचं कारण एकच आहे की त्यांनी कमी जनावरं नेऊन सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे सिलेक्शन करून एम्ब्रियो ट्रान्सफर आणि IVF चा वापर केला आणि त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे अतिशय उत्तम प्रकारची जनावरं आपल्याला देशी जनावर म्हणजे आपलीच गाय आणि आपलीच जनावर आपल्याला त्या ठिकाणी बघता येतील. त्याचबरोबर अजून एक असं आहे की आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे देशी गोवंश आहे किंवा म्हैस वंश आहे, म्हैस आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर पंढरपुरी म्हैस जी आहे ती पंढरपुरी म्हैसीचे जतन होणं गरजेचं आहे आणि आपण बघायला गेलं तर बाजारामध्ये पंढरपुरी म्हैस घ्यायला गेलं तर लाखाच्या खाली किंमत नसते त्याची आणि याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की जर आपल्याला एम्ब्रियो ट्रान्सफर म्हैशीमध्ये सुद्धा करता येत असेल तर त्या गोठ्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याची गोठ्यामध्ये चांगली जर म्हैस असेल, जातीवंत म्हैस असेल तर तिच्यापासून पण आपण अतिशय उत्तमरित्या एका वर्षामध्ये कमीत कमी 100 जनावर तयार करू शकतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण IVF एम्ब्रियो ट्रान्सफर जेके ट्रस्टच्या माध्यमातून हे गांभीर्याने घ्यावं कारण ही आज काळाची गरज आहे. त्याचबरोबर मला ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये जेके ट्रस्ट बरोबर काम करायची संधी मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचा सक्सेस रेट IVF एम्ब्रियो मार्फत मिळाला त्याबद्दल मी जेके ट्रस्टचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मोहिते. आता यानंतर आपण क्वेश्चन आणि आन्सर्स या सेशनला सुरुवात करूया. बरेच प्रश्न आलेले आहेत, मात्र मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सुरुवातीला मी
जे प्रश्न साहिवाल क्लब तर्फे आलेले आहेत, साहिवाल क्लबच्या सगळ्या मेंबर्स तर्फे हे प्रश्न त्यांनी कॉमन प्रश्न मला पाठवलेले आहेत, त्याचे मी एकानंतर एक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहिला प्रश्न आहे, एम्ब्रिओ ट्रान्सफर तंत्रज्ञानाचा वापर किती वर्षाच्या कालावधी अथवा गायीमध्ये करू शकतो? याचं उत्तर असं आहे की मी आता सांगितल्याप्रमाणे आपण ज्या कालावधी ज्याच्यामध्ये फक्त आमचं पर रेक्टल आत जाऊ शकतो आणि आमचं जे ट्रान्सव्हॅजाइनल प्रोब आहे ते गेलं म्हणजे आम्ही 6 महिन्यापासून देखील त्या कालावधींचे आपण स्त्रीबीज काढू शकतो. आमच्याकडे उदाहरण आहेत की आम्ही वाट बघतोय, काही 9-10 महिन्याच्या आमच्याकडे वासरे आहेत, त्यांचं आम्ही लगेच आता 12व्या महिन्यामध्ये त्यांचे स्त्रीबीज काढण्यासाठी सुरुवात करू. त्यामुळे ओपीयू टेक्निकमध्ये तो काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण फार यंग ॲनिमल्सना किंवा ज्या मी म्हटलं मगाशी 3 महिन्याच्या जर प्रेग्नंट देखील 3 महिन्याच्या प्रेग्नन्सी पर्यंत देखील आपण स्त्रीबीज सेफली काढू शकतो आणि चांगल्या वासरे आहेत ज्यांचं रेकॉर्ड चांगलं आहे त्यांचे पण आपण स्त्रीबीज काढू शकतो. त्यांचे रिझल्ट पण फार चांगले मिळतात. मात्र फार जर वयस्कर गायी झालेल्या असल्या तर त्यांचे रिझल्ट बरोबर मिळत नाहीत, त्यामुळे त्या सक्सेसफुल डोनर होत नाहीत. दुसरा प्रश्न आहे, एम्ब्रिओ ट्रान्सफर करताना अनेक प्रकारचे हॉर्मोन्स वापरले जातात, त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर किंवा उत्पादन क्षमतेवर होतो का? बिलकुल होत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही हॉर्मोन्सचा त्याच्यावर फरक पडत नाहीये. हे अतिशय स्टँडर्ड पॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे जे आपण फक्त ओव्हरीजला जाऊन ते अटॅक करतात आणि ओव्हरीचे पॉलिकलची पॉप्युलेशन वाढवतात. मात्र आपले जे देशी गायी आहेत, आपण देशी गायीवर भरपूर जोर देतोय, तर देशी गायीमध्ये हॉर्मोन वापरण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये. हे बॉस इंडिकस ब्रीड यांचे अतिशय स्त्रीबीज बनवण्याची कॅपॅसिटी, प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे याच्यावर हॉर्मोनची आवश्यकता नाहीये. त्यामुळे विदाऊट हॉर्मोन हे काम करता येईल आणि करत आहोत आम्ही. जेके ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या साहिवालच्या एम्ब्रिओचे उत्पादन क्षमता किती आहे? सध्या माझ्याकडे ज्या साहिवाल गायी आहेत त्याच्यापासून आम्ही जवळजवळ 1200 एम्ब्रिओ वर्षाचे आम्ही तयार करू शकतो आणि जर रिक्वायरमेंट जास्त असेल तर त्याप्रमाणे आम्ही आमच्या साहिवाल डोनर गायी या वाढवू शकतो. याला काही लिमिट नाहीये किती एम्ब्रिओ प्रोडक्शन करू शकतो. एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का, काही अनुदान आहे का? माझ्या कल्पनेप्रमाणे तरी सध्या तरी याची काही योजना नाही आहे. मात्र भारत सरकारचं याच्यावर राष्ट्रीय गोकुळ मिशन खाली अतिशय मोठ्या प्रमाणात जोर आहे. त्यामुळे आज न उद्या मला माहिती आहे की माझी जेव्हा यांचे दिल्लीमध्ये मीटिंग झाल्यात त्यांचा असा विचार चालला की काहीतरी याला सबसिडी मिळू शकेल. आपल्याकडे एम्ब्रिओ पासून तयार झालेल्या कालवडी नाही, माझ्याकडे आतापर्यंत कालवडी होत्या त्या सगळ्या विकल्या गेल्या साहिवालच्या. पुढे जेव्हा होतील तेव्हा मी जरूर आपल्याला कळवेल. जसं मी सांगितल्याप्रमाणे गौरीच्या ज्या कालवडी अजून झालेल्या सगळ्या त्या इव्हन कर्नाटकापर्यंत बुक झाल्यात आणि लोकांनी त्याच्या प्रेग्नन्सी पण अजून बुक करून ठेवलेले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर गायीमध्ये केल्यामुळे त्याच्यावर अत्याचार होतोय असे वाटते का? नाही, मला तरी वाटत नाही काही अत्याचार होतोय आणि काही मला वाटत नाही. आपण सगळ्या गायींना गोमाता कन्सिडर करतो आणि मला काही वाटत नाही त्याचा अत्याचार होतोय. एम्ब्रिओ ट्रान्सफर करण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे? हा एक बऱ्याच लोकांचा कॉमन प्रश्न आहे आणि आमचे रिझल्ट हळूहळू जसे इम्प्रूव्ह होत गेले. सुरुवातीला डॉक्टर मानेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 50,000 रुपये प्रेग्नन्सीचे घ्यायचो. 2-3 महिन्याची प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या गर्भामध्ये किती रिझल्ट मिळाले, काय मिळाले, तुम्हाला किती स्त्रीबीज मिळाले, किती फलित झाले, किती गर्भ झाले याच्यात इंटरेस्ट नाहीये. त्याला मुख्य इंटरेस्ट आहे की त्याची गाय किंवा म्हैस गर्भित झाली की नाही. त्या गर्भाधान झाल्यानंतरच आम्ही हे ठरवलंय की त्याची पेमेंट घ्यायची आहे. त्यामुळे शेतकऱ्याला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. 2.5-3 महिन्याची त्याची प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतरच त्याला पेमेंट करावी लागते. या दृष्टीने हा कार्यक्रम सुरुवातीला 50,000 रुपयेपर्यंत प्रेग्नन्सी होता, आता तो 25,000 रुपये पर प्रेग्नन्सी आलेला आहे. जर तुमच्याकडे चांगली दाता गाय असेल, डोनर गाय, तर ती आम्हाला सांगा. तिचे चांगलं वीर्य वापरून त्याचे आपण जर एम्ब्रिओ तयार केले तर ते फक्त 25,000 प्रेग्नन्सी आणि आमची दाता गाय असेल तर 30,000 रुपये पर प्रेग्नन्सी प्रमाणे हे काम करता येईल. याच्याशिवाय अजून एक नवीन स्कीम आम्ही आता चालू केलेली आहे, ती पण बऱ्याच लोकांना अपील होईल असं मला वाटतंय.
काही लोकांच्याकडे फार सुंदर चांगल्या डोनर गायी असतील ज्यांच्यातून त्यांना त्याची वाढवायची आहे, मात्र त्यांच्याकडे रिसिपियंट नाही आहेत, त्यांच्यामध्ये गर्भ टाकायचे ते नाही आहेत, तर तो जो प्रकार आहे, तो जो त्रास आहे तो आमच्यावर सोडून द्या. तुमची जी चांगली जी डोनर गाय असेल, जर जवळ असेल तर पुण्याच्या आजूबाजूला असेल तर आम्ही येऊन स्वतः तिचे स्त्री बीज काढून घेऊन जाऊ, आमच्या लॅबोरेटरीमध्ये गर्भ तयार करू, आमच्या रिसिपियंट मध्ये किंवा आम्ही मेंटेन केलेल्या त्या रिसिपियंट गायीमध्ये ज्याच्यामध्ये आपण एम्ब्रिओ टाकायचे ते आम्ही मेंटेन करू, त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू, त्याची पूर्ण प्रेग्नन्सीची वाढ करू, त्याच्यानंतर तुम्हाला 3 महिन्याची वासरी, फक्त तेही वासरू मेल देणार नाही, वासरी देणार, कारण आम्ही सेक्स सिमेन वापरू, ते तुम्हाला सगळं सांगून वापरू, आणि अशी 3 महिन्याची वासरी तुम्हाला गॅरंटेड तुम्हाला मिळेल. याप्रमाणे जसे आम्ही गौरीच्या 3 महिन्याच्या वासऱ्या, आता बाफना साहेबांनी 6 वासऱ्या लगेच घेतलेल्या आहेत आणि पुढच्या त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब मला अजून 9 वासऱ्या माझ्या बुक करा. याप्रमाणे आम्ही तुम्हाला गॅरंटेड तुमच्या जनावरांच्या पासून तयार केलेल्या वासऱ्या 3 महिन्याच्या एका पर्टिक्युलर प्राइस मध्ये आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. त्याबद्दल आपण मला संपर्क करू शकतात. ही एक आम्ही नवीन स्कीम चालू केलेली आहे. ज्या लोकांच्या गायी किंवा म्हशी फार दूर डिस्टन्सवर आहे, गुजरातमध्ये किंवा नॉर्थमध्ये, त्यांनी असं ठरवलंय की त्यांच्या ज्या गायी आहेत त्या आमच्याकडे आमच्या फार्मवर 1 वर्षासाठी पाठवतील, सगळे डिसीज चेकअप करूनच येतील त्याच्याशिवाय आमच्या इथे बायोसिक्युरिटीमुळे आणता येणार नाहीत. ते वर्षभर आमच्याकडे ठेवतील, त्याच्यातून आम्ही गर्भ तयार करणार, त्याच्यातून आम्ही आमच्या रिसिपियंटमध्ये ट्रान्सफर करून प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश करणार आणि त्यांना वासरं देणार, आणि ह्या त्यांच्या डोनर गायी त्या स्वतः त्यांच्या खर्चाने आमच्या इथे आणतील, आम्ही त्यांना मेंटेन करणार, 1 वर्षानंतर ते घेऊन जाऊ शकतात, अशा पण आम्ही ॲग्रीमेंट करतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे काम वाढावं या दिशेने ते पावलं उचलल्या जात आहेत. आता मी काही प्रश्न जे झूमवर आलेले आहेत त्याच्याबद्दल एक प्रश्न मी घेतो. हे रवी नवले यांचा एक प्रश्न आहे. आम्ही महाराष्ट्रातील 50-60 शेतकरी स्पेशल ब्रीडिंग प्रोग्राम राबवून महाराष्ट्राची HF तयार करण्याचा प्रयत्न सुरू करणार आहोत, त्यात JK भूमिका निभावू शकते का? जरूर, आपण आमच्या फार्मवर व्हिजिट करा आणि आपण याच्याबद्दल डिटेल चर्चा करूया, आणि तुमचे जे HF ॲनिमल आहेत त्याच्यामध्ये अतिशय टॉप क्लास जे वळू आहेत, जे आज बेस्ट ऑफ द बेस्ट बुल आहेत जगातले, त्या सगळ्या बुलचं, चांगल्या बुलचं सिमेंट पण आमच्याकडे आहे, आणि असं वीर्य वापरून, सेक्स सिमेंट वापरून तुमच्या इथे 50 लिटर ते 60 लिटर प्रति दिवस दूध देणाऱ्या HF जनावरं देखील आम्ही या टेक्निक मधून आपल्याला तयार करून देऊ, ही माझी आपल्याला गॅरंटी आहे. हाऊ मच इट कॉस्ट अँड व्हॉट इज द सक्सेस रेट? रामदास गाडे या प्रश्नाचं तुम्ही आपल्याला उत्तर दिलेलं आहे. थोडं आपण जे सक्सेस रेट विचारलंय, तर साधारण सक्सेस रेट हे फ्रेश एम्ब्रिओ जेव्हा IVF आपण टाकणार त्याचं 40% रिझल्ट येईल, आणि फ्रोझन असेल तर जवळजवळ त्याचं 30% हे रिझल्ट येईल. व्हॉट इज द ट्रेनिंग कॉस्ट? आणि हा दुसरा प्रश्न आहे, कोणी रवी पाटील म्हणून त्यांनी विचारलाय, व्हॉट इज द ट्रेनिंग कॉस्ट अँड ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग ऑफ OP आणि ET? मी थोड्यापूर्वी सांगितलंय की 4 आठवड्याची ट्रेनिंग आहे, 1 लाख रुपयाची फीस आहे, आणि याच्यात राहण्याचा आणि खाण्याचा पूर्ण खर्च इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर परत अजून एक सूर्यकांत पाटील म्हणून आहे धुळ्यावरून, त्यांनी विचारलं की कॅन वी डू OP ऑन प्रेग्नंट काऊज? याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. आणि अजून एक परत एक मिश्रा म्हणून आहे, अतुल मिश्रा दिल्लीवरून, त्यांनी मराठीमध्ये कसं ऐकलंय मला माहित नाही, तरी त्यांचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, व्हॉट इज द क्रायटेरिया ऑफ रिसिपियंट सिलेक्शन? कशा रिसिपियंट वापराव्या? चांगल्या रिप्रोडक्टिव्हली साऊंड आहेत, सायकलिंग आहेत, अशा रिसिपियंट फक्त आपण घेऊ शकतो. एक फेसबुकवरून एक प्रश्न आलेला आहे की नितीन पाटील आहेत, त्यांना विचारतंय की मोर इन्फॉर्मेशन अबाउट IVF अँड वॉन्ट टू वर्क विथ JK ट्रस्ट. दिस इज इंटरेस्टिंग. त्यांनी त्याच्याबद्दल आम्हाला कळवावं, आणि आमच्याकडे जर काही स्कोप असेल तर त्याचा पण विचार केला जाईल. जर्सी गाईचे गर्भ कधीपर्यंत उपलब्ध होतील? नाव दिलेले नाहीये. हे जर्सी माझ्याकडे ज्या 13 डोनर आहेत, ज्यांचे मी आता दाखवले ते अमेरिकेहून आलेले एम्ब्रिओचे आहेत, त्याचे गर्भ आम्ही अजून हे लॉकडाऊन संपला की 1 महिन्यामध्ये आम्ही त्याचे गर्भ आम्हाला मिळायला सुरुवात होतील. आणि बाकीच्या कॉम्प्लिमेंट्स आहेत. तुमच्याकडे साईवाल कालवडी उपलब्ध आहेत का? आजच्या तारखेला नाही आहेत, मात्र पुढे डेफिनेटली आम्ही साईवाल आणि गिरवर काम करतोय.
त्यामुळे आमच्याबरोबर संपर्क ठेवा. जेनेटिकली बेस्ट गीर आणि बेस्ट साहिवाल, बेस्ट HF आणि बेस्ट जर्सी या 4 ब्रीडची मी आपल्याला बिलकुल चांगले जेनेटिकली सुपिरियर ॲनिमलची गॅरंटी देतो. त्यानंतर एक नितीन सदाशिव यांचा प्रश्न आहे, इज इट पॉसिबल फॉर ट्विन्स बाय IVF टेक्नॉलॉजी? इट्स अ गुड क्वेश्चन. आय मीन आपण सध्या मी ट्विनिंगवर भरपूर काम केलेलं आहे सुरुवातीला, की आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन एका साईडला करा, दुसऱ्या साईडला एम्ब्रिओ ट्रान्सफर करा. एक वासरू AIचं, दुसरं वासरू एम्ब्रिओ ट्रान्सफरचं. हे आयर्लंडमध्ये बऱ्याच आधीचं 1985चं काम आहे. मात्र जे ट्विन IVF प्रेग्नन्सी म्हणून शक्यतो आपण घ्यायला नको. ट्विन्स म्हणजे वीक असतात, परत मेल आणि फिमेल झालं तर फ्री मार्टिनिझमचा प्रॉब्लेम आहे. इज इट पॉसिबल टू डू विथ अ सेक्स सीमेन? येस, यू कॅन प्रोड्यूस सेक्स सीमेननी. आपण 90% सेक्स काव्स तुमच्याकडे होतील. काइंडली मेक फोकस ऑन इकॉनॉमी बेस ऑफ डिफरन्स बिटवीन IVF अँड AI विथ सेक्स सीमेन. त्याचं जे ROI त्यांनी विचारलंय ते आपण डिटेलमध्ये काढून बघू शकतो. सर, इज इट पॉसिबल टू मेक ए मास ET इन लो कॉस्ट फॉर द फार्मर्स? आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत की अजून देखील किंमत कमी करता येईल का. म्हणजे आम्ही जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये नेक टू नेक याच्यामध्ये काही प्रॉफिट मोठं न ठेवता माझी इच्छा आहे की ही कॉस्ट 20,000 रुपये पर प्रेग्नन्सी पर्यंत आणावी. हे माझे प्रयत्न चालू आहेत आणि आम्हाला नक्की माहिती आहे की जसे जसे रिझल्ट वाढतील तसे आम्हाला याच्यामध्ये सक्सेस मिळाल्यानंतर आम्ही याची किंमत पण कमी करू. त्यानंतर प्रक्रिया सरळ. सर, कन्सेप्शन रेट किती आहे याचं पण मी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की कोणी संजय वाघमारे, क्वेश्चन फ्रॉम नाही, संजय वाघमारे नाही, हे हा प्रश्न आहे यांचा डॉक्टर आहेर, हे डीन आहेत अकोला वेटनरी कॉलेजचे. व्हॉट इज द फिजिबिलिटी ऑफ एम्ब्रियो इन हॉट क्लायमेट इन विदर्भा ॲज रिकव्हरी रेट इन इंडिजिनस काऊ इज व्हेरी लो? हा प्रश्न त्यांनी विचारलाय की इन सेन्स ऑफ MOUT म्हणजे मल्टिपल ओव्युलेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर फ्लशिंगच्या दृष्टीने हा विचारलेला प्रश्न दिसतोय. मात्र आम्ही देशी गाईवर एवढं काम केलेलं आहे त्यामुळे कुठलीही ब्रीड असो, खिल्लार असो, कुठलीही ब्रीड असो, की मी डॉक्टर आहेरनं सांगेल की काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये पूर्ण 12 महिने आमचं ऊसाईट ॲस्पिरेशनचं आणि IVFचं काम चालू असते. त्यामुळे IVF टेक्नॉलॉजीमध्ये याचं काही फरक पडत नाही. थोडा उन्हाळ्यामध्ये फरक पडतो जरूर. उन्हाळ्यामध्ये आम्ही अवॉइड करतो, थोडं काम कमी असते. बाकी इतर विंटरमध्ये सगळ्यात चांगले रिझल्ट मिळतात, उन्हाळ्यामध्ये थोडे कमी मिळतात. हाच डॉक्टर आहेरचा दुसरा प्रश्न आहे की डू यू हॅव फ्रोझन एम्ब्रिओ बँक अँड हाऊ फार्मर शुड प्रोसीड फॉर देअर डिमांड? आमच्याकडे फ्रोझन एम्ब्रिओची बँक आहे, आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही त्याचे पूर्ण पेडिग्री आणि ते एम्ब्रिओ बद्दल डिटेल देऊ. संदीप पयाणींचा प्रश्न आहे कॉस्ट ऑफ साहिवाल एम्ब्रिओ ट्रान्सफर इन लोकल ब्रीड. ती कॉस्ट मी आपल्याला सांगितलं आहे की प्रेग्नन्सीची जी कॉस्ट आहे पर प्रेग्नन्सी, आमचे जर साहिवालचे एम्ब्रिओ असतील तर एस्टॅब्लिश प्रेग्नन्सीचा 30,000 रुपये पर प्रेग्नन्सी हा खर्च येणार. मात्र साहिवालमध्ये देखील आपण सेक्स सीमेन वापरून 90% आपण सेक्स फिमेलची आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. त्या दृष्टीने तो एक अजून एक ॲडव्हान्टेज आहे. नंतर दुसरा एक प्रश्न आहे भास्कर कटंगे, कॉस्टिंग ऑफ एम्ब्रिओ ट्रान्सफर. याच्याबद्दल मी बोललोय. गव्हर्नमेंटची कस्टडी आहे माझे. गव्हर्नमेंट काय प्रकल्प मधून काय काम केले आणि कुठे केले याचे रिझल्ट आलेले. गव्हर्नमेंटची का स्टडी आहे म्हणजे हे गव्हर्नमेंट काय प्रकल्प मधून काम, याचा प्रश्न मला बरोबर समजलेला नाही. सरकारने काही काम केलंय त्याच्याबद्दल रिझल्ट विचारत असेल तर त्याच्याबद्दल मी काही कॉमेंट करायची माझी इच्छा नाहीये. सेक्स सॉर्टेड सिमेंट टेक्नॉलॉजी फिजिबल फॉर देशी ब्रीड्स? येस, हे शक्य आहे. देशी ब्रीडचं सेक्स सिमेंट आपल्याकडे भारतात आता मिळत आहे. गीरचं आहे, साहिवालचं आहे आणि बरेच ब्रीड्स आपल्याला मिळायला लागले. कॉस्टिंगच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं. इज इट पॉसिबल टू ब्रिंग एम्ब्रिओ ऑफ हाय मिल्किंग गीर काऊ फ्रॉम ब्राझील? हा चांगला, अतिशय चांगला प्रश्न आहे. NDDBचा पण प्रयत्न चालू आहेत आणि हे एम्ब्रिओ आज न काही उद्या हे आपल्याला गीरचे पण एम्ब्रिओ तिथून येतील. आता गीरचं सेक्स सीमेन जरूर मला सांगायचंय की ते JK ट्रस्टकडे ब्राझीलवरून फारच लवकर अतिशय चांगल्या गीर वळूंचं आमच्याकडे येणार आहे. त्यामुळे तो एक अतिशय चांगला स्कोप मिळेल. नंतर धनकर राजेश, इज इट अवेलेबल इन हिंदी और इंग्लिश ऑल्सो? इज इट पॉसिबल टू, माहित नाही, हा प्रश्न मला समजला नाही, सॉरी.
they can contact me. Samir Rai Parker, costing of IVF technology याच्याबद्दल बोललो मी. Did you get hold from central? Did you get any help from central government? या आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा एका प्रोजेक्टसाठी थोडा सपोर्ट मिळालेला आहे. गीर गाईच्या वासराची किंमत किती असेल? आता एक म्हणजे गीरच्या अतिशय पेडिग्रीच्या ज्या या आमच्या गौरीच्या वासरे आहेत, ज्याच्यावर आम्ही सोबेरोनो म्हणून एक बुल आहे ब्राझीलचा, ते वापरलेले आहे, ज्याच्या आईचं दूध 17,162 लिटर आहे. तर ह्या गीर गाईच्या गीर वासरींची किंमत 3 महिन्याच्या वासरीची किंमत 70,000 रुपये आहे. 3 महिन्याची किंमत. कॅन आय गेट काव्स इमिजिएटली? श्री भिलारे साहेबांचा प्रश्न आहे आणि भिलारे साहेबांना हे सांगायचं की त्यांना थोडी वाट बघावी लागेल, कारण अजून प्रेग्नन्सी आहेत, काविंग झालेली नाहीये. आपण क्यू मध्ये आहात. बाफना साहेबांनी यादी बुक केलेलं आहे. सगळ्यांना मिळेल. मी जितके जास्त लोकांना द्यायचा प्रयत्न करेल. व्हॉट इज प्री क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर IVF कोर्स? म्हणजे या ट्रेनिंगसाठी तो वेटरनरियन असणं आवश्यक आहे. लॅबोरेटरी ट्रेनिंगसाठी इट कुड बी MSc मायक्रोबायोलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजी. डू यू प्रोव्हाइड हेल्प फॉर गेटिंग अ स्मॉल साइज डेअरी फार्म? आमच्याकडे ती सुविधा नाहीये. एनी ET वर्क इन गवळव? आमची कुठल्याही ब्रीडवर काम करण्यासाठी तयारी आहे. आम्ही अजून त्याच्यावर काम केलेलं नाही. मात्र गवळवच्या रिसिपियंट म्हणून त्यांना आम्ही वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही गीरचे गवळव लाईक जे ब्रीड आहे, नॉट एक्झॅक्टली गवळव, त्याच्यामध्ये गीरचे आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेले आहेत श्री दिवे यांच्या फॉर्मवर. मी जवळजवळ सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेत. याशिवाय जर अजून काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर आमच्या या पत्त्यावर लिहावं आणि आम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आम्ही त्यांना देऊ. आपण सगळ्यांनी जवळजवळ आपण 3 वाजून 10 मिनिटांनी चालू केलेला कार्यक्रम होता आणि आता जवळजवळ 1.5 तासात चाललेला आहे वेबिनार. मी आपल्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि परत एकदा मला एक सांगायचं शेवटी कन्क्लूड करण्याच्या आधी की माझे जे 4 स्पीकर ज्यांना मी इन्व्हाइट केले त्यांच्या पण मी आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी श्री विशाल सोमाणी आणि हॅपन टू बी माझे जावईच आहेत ते, आणि राजन यांनी जी मदत केली त्यांचे पण मी अतिशय मनापासून आभार मानतो. आणि एक शेवटी हे वेबिनार क्लोज करण्याच्या आधी परत एकदा सांगायचंय की ज्यांच्याकडे अतिशय चांगल्या इलाइट गायी आहेत, वेळ घालवू नका, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्यांचे स्त्री बीज प्रत्येक आठवड्यात काढा, त्यांची प्रोजनी वाढवा, हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार. थँक्यू. जय महाराष्ट्र.